नमस्कार. साधना साप्ताहिकाच्या ऐवज या व्हिडिओ मालिकेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण संवाद करणार आहोत हेरम कुलकर्णी यांच्याशी. 1996 पासून हेरमचं नाव महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनामध्ये ऐकलं जातं, वाचलं जातं. अशा या हेरमची मुलाखत आपण 2 भागात करणार आहेत. पहिल्या भागात हेरमची एकूणच जडणघडण, त्याचं कार्य, त्याचा दृष्टिकोन या संदर्भात आपण समजून घेऊ. आणि दुसऱ्या भागात हेरमचं अगदी अलीकडे आलेलं बालविवाह नावाचं पुस्तक आहे. या पुस्तकाच्या संदर्भात आपण त्याचं एकूण मनोगत, त्याचे विचार हे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू. हेरम, आता आपण मागची जवळपास 20 वर्षे ओळखतो आणि तुला महाराष्ट्रातला सुशिक्षित मध्यमवर्ग, तळागाळातला वर्ग, राजकीय सामाजिक क्षेत्रातला वर्ग 1996 पासून ओळखतो. तो 1996 हा कट ऑफ पॉईंट कसा आहे ते आपण पुढच्या प्रश्नामध्ये मी घेईलच. परंतु मला सगळ्यात आधी 2 प्रश्न असे तुझ्याकडून हवेत, पण टप्प्याटप्प्याने जाऊ. 96 मध्ये तू 5वा वेतन आयोग नाकारणारा एक शिक्षक या कारणामुळे महाराष्ट्रामध्ये चर्चेत आलास आणि ती चर्चा दोन्ही बाजूने होती. एका बाजूने प्रचंड कौतुक आणि दुसऱ्या बाजूने प्रचंड टीका किंवा रोष. आणि मग 96 पासून आत्तापर्यंत तू जे जे काही काम करतोस त्या संदर्भात क्रमाक्रमाने तुझं कौतुक जास्त होत आलं आहे आणि क्रमाक्रमाने तुझ्यावरची टीका ही कमी कमी होत आलेली आहे. तर अशा या हेरमचा प्रवास समजून घेणं हे मला व्यक्तिशः स्वतःला आणि आपल्या साधनेच्या वाचकांना आणि अन्य वाचकांनाही खूपच रोचक असणार आहे याची मला कल्पना आहे. तर आपण पुढे जाऊच, पण मला पहिल्यांदा हे सांग की तुझं बालपण आणि कुमारवय नेमकं कुठे गेलं, कसं गेलं, आणि तुझ्या सगळ्या कामाची जी काही बीजं पडली असतील तर ती त्याच काळात पडली असं वाटतं की त्याला काही वेगळी कारणं होती? अच्छा, सर्वप्रथम कर्तव्य साधनेचं मी मनापासून आभार मानतो की एका अत्यंत महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या व्यासपीठावर माझा प्रवास नोंदवला जातो आहे आणि त्यातही तुझ्यासारख्या एका साक्षेपी आणि व्यासंगी संपादक ती मुलाखत घेतो याचा मला आनंद आहे. माझा जन्म मी अहमदनगर, अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जे धामणगाव गाव आहे, जे दया पवारांचं गाव आहे, त्या गावामध्ये झाला. घरी एक मध्यमवर्गीय कुटुंब असतं तसं मला 5 बहिणी आणि मी एकटाच आहे. शाळेमध्ये तथाकथित हुशार असल्यामुळं वाचन करणं किंवा सर्व स्पर्धांमध्ये भाग घेणं अशा प्रकारच्या याच्यामधून वाचन किंवा एक सजगता होती. पण ती एका विशिष्ट मध्यमवर्गीय वर्तुळाची असते तशी होती. गावही अतिशय छोटं होतं आणि अशा गावामध्ये वाचन म्हणजे फक्त ज्या प्रकारचे चरित्र किंवा या प्रकारचं वाचन असं होतं. धार्मिक त्या काळात मी जास्त वाचायचो, कारण मी त्या काळी प्रचंड धार्मिक आणि अशा प्रकारचं होतो, कर्मकांड वगैरे सगळं करायचो. तर अशा याच्यामध्ये माझ्या गल्लीमध्ये विजय दर्प म्हणून युक्रांचे कार्यकर्ते असलेले प्राध्यापक राहायचे आणि मग त्या काळात मी संघविचार, धार्मिक याच्या संपूर्ण या बाजूनीच काहीसा असल्यामुळं सरांशी मी चर्चा करायला लागलो. तर सर मला असं म्हणायचे की तू तुझ्या विचारावर ठाम राहा, परंतु तू वाचत राहा. आणि त्यांनी मला नरहर कुरुंदकरांचं जागर आणि शिवरात्र ही पुस्तकं दिली आणि प्रत्येक प्रश्नाचं ते माझ्या उत्तर द्यायची आणि त्याच्यातून मग मी समाजवादी चळवळीकडं, डाव्या विचाराकडं वळलो. आणि मग माझ्या असं लक्षात आलं की आपण ज्या धार्मिक किंवा ज्या सांस्कृतिक स्वरूपाच्या विचारधारेच्या याच्याकडे होतो किंवा कुठलाच विचार नक्की नव्हता, भावनेवर हिंदकत होतो, तर आपल्याला जे अस्वस्थ करतात त्या मुद्द्यांची, प्रश्नांची उत्तरासाठी आपल्याला इकडेच जावं लागेल. आणि मग राम मनोहर लोहिया यांची पुस्तकं त्यांनी मला वाचायला सांगितली. आमच्या गावच्या वाचनालयातून मग मी ती सगळी वाचली. भालं भोळेंचं जो प्रचंड विचारांचं जे पुस्तकं आहेत ती पुस्तकं वाचली. आणि मला जे महाविद्यालय मिळालं, अकोले महाविद्यालय, त्या महाविद्यालयातले प्राध्यापकही खूप मला प्रोत्साहन द्यायचे. विजय बानकर, नंतर रासने सर, खांडगे सर, अशी जी काही आमची विवी देशमुख, या सगळ्या प्राध्यापकांशी मी तासंतास चर्चा करायचो आणि मग त्याच्यातून सजगता वाढली. पण एक व्यवच्छेदक लक्षण असं होतं माझ्यात की माझ्यात अपराधी भाव सुरुवातीपासून आहे प्रचंड. म्हणजे मला गरिबीबद्दलची अस्वस्थता खूप लहानपणापासून आहे. म्हणजे गोनी दांडेकरांचं आत्मचरित्र मी 11वीत असताना वाचलं आणि त्याच्यामध्ये भूक लागू नये म्हणून पोटावर झोपणाऱ्या आदिवासींचं जे वर्णन आहे, तर मी अजून मला ती जागा, मी जिथे पुस्तक वाचलं त्या इतक्या वर्षानंतर सुद्धा आठवतं की खूप अस्वस्थता वाटायची की आणि अपराधीपणा वाटायचा. म्हणजे एसटीतून जाताना जर असे
भटके विमुक्त जर मला शेतामध्ये असे उतरलेले दिसले तर असं वाटायचं की चला आपण काय करतो या माणसांसाठी, आपली काही जबाबदारी आहे की नाही. तर मला असं वाटतं की माझ्या सगळ्या ह्या धडपडीच्या मागं ह्या जो अपराधी भाव आहे माझा, तो अपराधी भाव काम करतो असं मला वाटतं. तुझ्या ह्या अपराधी भावाने तुला तर त्रास झालेलाच आहे, परंतु इतरांच्याकडे अपराधी भाव नाही. यामुळे तू जे काही रागावला असशील, वैतागला असशील, त्यामुळे त्यांनाही त्याचा त्रास झालेला आहे. तर पुढचा सगळा तुझा प्रवास हा तुझ्या अपराधी भाव ही जी काही भावना आहे ती खूप प्रबळ असणं आणि त्यातून झालेलं आहे हे आपण उलगडत जाऊ. परंतु शिक्षकच व्हावं हा अपराधी भाव आहे, तर आपण काहीतरी वेगळं करायला पाहिजे. आपला हा सगळा समाज, ही व्यवस्था ही बदलण्यासाठी असं काहीतरी तुझ्या मनात स्वप्न असेल तर मग आपण राजकारणात जावं किंवा उद्योग उभारावा किंवा सामाजिक कार्यकर्ताच पूर्ण वेळ व्हावं किंवा प्रशासकीय अधिकारी व्हावं, असं काही न वाटता शिक्षकच होणं हे ठरवून झालं का त्याला काही वेगळी कारणं होती? शिक्षक होणं असं खूप ठरवून झालं नाही, पण ते ध्येयवादाशी जवळचं असल्यामुळे झालं असावं. म्हणजे मी 12वी सायन्सला होतो, मला सायन्स काही फार त्याच्यामध्ये रुची नसल्यामुळे मी आर्ट्सला 12वी नंतर गेलो. पण तिथे गफलत अशी झाली की आपण काहीतरी त्याग करावा किंवा अधिकारी होणं म्हणजे काहीतरी फार चैनीत राहणं वगैरे अशा पद्धतीच्या चुकीच्या कल्पना माझ्या मनामध्ये होत्या. म्हणजे आज मला असं वाटतं प्रामाणिकपणे की मी स्पर्धा परीक्षा देऊन अधिकारी व्हायला पाहिजे होतं असं मला वाटतं. कारण आज ज्या गरिबांच्या प्रश्नांसाठी मी मंत्रालयात खेटे घालतो किंवा हे करतो, तर तिथं किंवा अनेक जिल्हाधिकाऱ्यांना यांना भेटतो, तर मला असं वाटतं की यार आपण हे केवळ फक्त लिहिणं, ओरडणं, बोलणं याच्यामधून काहीतरी घडत असेल, पण मी एक चांगला अधिकारी होऊ शकलो असतो आणि नक्की समाजाचे प्रश्न सोडू शकलो असतो. पण कधीकधी अशा चुकीच्या कल्पना आपल्यावर ज्या स्वार होतात की अधिकारी होणं म्हणजे चैनीत राहणं आणि हे करणं, तर त्याच्यातून मला असं वाटायचं की आपण पूर्णवेळ कार्यकर्ता व्हावं. पण मला कुटुंबाच्या जबाबदारीमुळे पूर्णवेळ कार्यकर्ता होणं शक्य नव्हतं. आणि आमची जी पिढी होती म्हणजे 90च्या दरम्यान, त्या काळात शिक्षक होणं हे खूप चांगलं आणि सहज साध्य होतं. आणि साने गुरुजींचं किंवा नायडोळेंना त्या काळात मी भेटलो होतो, तर मला असं वाटतं की आपल्या एकूण प्रकृतीशी हे शिक्षकी होणं जास्त जमणार आहे. आणि म्हणून मग आणि त्या काळात हे इतर पर्यायी फारसे संपादक होणं, पत्रकारितेत जाणं, हे करणं अशी ग्रामीण भागामध्ये त्या प्रकारचं प्रोत्साहन पण त्या प्रकारचं किंवा त्या प्रकारचं माहीतच नव्हतं फारसं. तर त्यामुळं अधिकारी होण्या याच्याकडे न जाता किंवा बाकीचे चॉईस माहीत नसल्यामुळं आणि साने गुरुजींचा आणि नायडोळे वगैरे यांना बघितल्यामुळं मला शिक्षक व्हावं असं वाटलं. तू आता एक खूप इंटरेस्टिंग मुद्दा उपस्थित केलास, कारण तू आता स्वेच्छानिवृत्ती घेतलीस 2-3 वर्ष आधी आणि 30 वर्ष शिक्षक म्हणून काम केल्यानंतरही तुला असं वाटतं की तू अधिकारी झाला असतास तर अधिक परिणामकारक काम करू शकला असतास. मला खात्री आहे की जे कोणी संवेदनशील आणि कर्तबगार अधिकारी ही मुलाखत पाहतील ते असं म्हणतील की हेरम, तू अधिकारी होऊनही जे काही करू शकला असतास ते तू कदाचित आत्ताच केलेलं आहेस असंही कोणी बोलून दाखवतील, किंवा तू म्हणतोयस तसं तुला अधिकारी होऊन काही फार करता आलं नसतं असंही कदाचित ते बोलून दाखवतील. मी आता मुलाखतकाराच्याच रोलमध्ये आहे म्हणून मी त्याच्यावर भाष्य करत नाही, परंतु तुझा एकूण सगळा प्रवास, भाषणं असतील, मुलाखती असतील, चर्चासत्रातले डिबेट असतील किंवा तू संघर्षाचं जे काम केलं आहेस, जे जे विषय अजेंड्यावर आणलेस, सरकार दरबारी लावून धरलेस, प्रसारमाध्यमांच्या मधून लावून धरलेस, हे सगळं काम कोणताही क्लास 1 सुपर क्लास 1 अधिकारी जो आहे याच्या इतकंच, किंबहुना काही बाबतीत त्याच्याही पेक्षा जास्त आहे. परंतु हा एक चांगला वादसंवादाचा, चर्चेचा मुद्दा आहे, त्यावर आपण एक नंतर वेगळं स्वतंत्र डिबेट करू. आता मी त्यातून थोडंसं पुढे येतो की तू शिक्षक होण्याचा निर्णय असा कोणत्या अवस्थेत घेतलास हे सांगितलंस, पण मग शिक्षक तू पहिल्यांदा झालास ते माझ्या माहितीप्रमाणे अहमदनगरच्या सीताराम सारडा हायस्कूलमध्ये तू शिक्षक झालास. 94-95 काहीतरी तो कालावधी असेल. आणि 1996 मध्ये तो 5वा वेतन आयोग आला. तर वेतन आयोगाच्या निर्णयाकडे आपण नंतर जाऊ, पण शिक्षक तू झाल्यानंतर तुझी सुरुवातीची मनस्थिती काय होती? विद्यार्थ्यांना पाहून, शिक्षकांना पाहून, संस्थाचालकांना पाहून, शिक्षण क्षेत्रातल्या अधिकाऱ्यांना पाहून आणि एकूणच शिक्षणाच्या बद्दल पालक, विद्यार्थी, शिक्षक यांच्या मनातली आस्था किंवा अनास्था, कारण तुझ्याकडे जर अपराधी भाव होता आणि तू एक शिक्षक झालायस तर तुझ्या वाट्याला 2 किंवा 3 वर्ग येणार, एक शाळा येणार, तर एकदम सुरुवातीचा तो कालखंड कसा होता 5व्या वेतन आयोगाच्या निर्णयाच्या आधीचा? ती जी शाळा सीताराम सारडा विद्यालय होती आणि आहे, तर त्या शाळेमध्ये बहुसंख्य कष्टकरी वर्गातली मुलं होती. म्हणजे सरकारी नोकरी करणाऱ्यांची मुलंच त्या शाळेमध्ये नव्हती. एक आजूबाजूला जी रामवाडी झोपडपट्टी होती, भारसकर कॉलनी होती,
तिथली सगळी गोरगरिबांची मुलं मोठ्या प्रमाणावर तिथं होती. मुस्लिमांची मुलं मोठ्या संख्येने होती आणि पद्मशाली जे विडी करणारे जे लोक आहेत त्यांची मुलं तिथं होती. तर त्या शाळेत गेल्यानंतर मला असं वाटतं की मी आज जो कार्यकर्ता घडलो ना त्याचं बरंचसं श्रेय ते शाळेला आहे. आणि जे काम करायचं ते प्रामाणिकपणे करायचं या भावनेनं मी संध्याकाळी जे विद्यार्थी शाळेत यायचे नाही, माझी लग्न वगैरे झालेलं नव्हतं, खोलीवर राहायचो, मग संध्याकाळी मी गैरहजर मुलांच्या घरी त्या झोपडपट्टीमध्ये जायचो. ज्या दिवशी मी पहिल्यांदा ती झोपडपट्टी पाहिली तर मला तो दिवस अजून आठवतो की झोपडपट्टी मी बघितलेलीच नव्हती. आणि मग त्या गटारीवरून अशा त्या उड्या टाकत टाकत आम्ही त्या जो मुलगा शाळेत आला नव्हता त्याच्या घरी गेलो. कडेला सगळे विद्यार्थी वगैरे माझ्याबरोबर आले होते. तर मला बघायला त्या याच्यातले लोक जमले की बा मुलगा शाळेत आला नाही तर त्यात एवढं काय घडलं बा, हे आले घरी कशाला आले आपले शिक्षक. आणि मग ते सगळं पाहिलं होतं, गटारीचा येणारा वास आणि ते घोंघावणाऱ्या माशा. आणि मग त्या घरच्या लोकांशी मी बोललो. तर त्या रात्री मला असं जेवताना सुद्धा कसं तरी वाटलं की यार म्हणजे कसे लोक राहतात, म्हणजे आम्ही बेडरूम आणि या सगळ्या कल्पना करतो, एकाच खोलीमध्ये ते सगळं जग सगळं पाहिलं. एकदा एक मुलगी माझ्या वर्गातली तिने अभ्यास केला नव्हता तर मी तिला रागावलं जरा, तिचे डोळे लाल झाले होते. म्हटलं का अभ्यास नाही केला, काय झालं. तर ती म्हणाली सर पाऊस जर खूप पडला ना तर ते गटारीतलं पाणी असं मागं सरकतं आणि ते आमच्या बाथरूममधून आमच्या घरामध्ये येतं. तर रात्रभर मी पातेल्याने ते पाणी असं बाहेर फेकत होतो. तर मला ते पावसाची गाणी म्हणणारी मुलं आणि ते सगळं आठवलं. आणि मग त्या शाळेने मला त्या अर्थाने घडवलं की मग दारूचा प्रश्न किंवा जे विस्कळीत झालेले संसार हे सगळं ते शाळेमध्ये मी बघत होतो आणि तुलना करत होतो मनामध्ये, म्हणजे बाकी शहरी जीवन किंवा या सगळ्या याचं. आणि त्यातला क्लायमॅक्स असं की मला एकदा एक आमचा इम्रान नावाचा एक मुलगा मला रस्त्यामध्ये भेटला. तेव्हा वेतन जाहीर झाला होता नुकताच. आणि त्या मुलाला मी विचारलं की काय करतो तो म्हणला की मी आता कामाला जातो. तो म्हटलं किती रुपये मिळतात. मग त्याने मला काहीतरी ते पैसे सांगितले, 100 रुपयाच्या आसपास होते. मग त्याला म्हटलं मग याच्यात भागतं कसं काय तुमचं. मग त्याने मला रॉकेल किती रुपयाचा आणतो हे आणतो. म्हटलं मग चहाला नाही, म्हणजे आम्ही चहा पितच नाही, मग दुधाचा खर्च होत नाही. मग त्याची आई आणि तो एकटा राहायचा. त्यांनी ते सगळं मला सगळं बसवलं आणि ते 30-35 रुपये त्या काळातले सगळं त्याचं ते सगळं कॅल्क्युलेशन होतं. मला ते समजूनही समजत नव्हतं. आणि मग माझ्यातला जो मूळ अपराधी भाव आहे तो असा उसळून यायचा. आणि ती मुलं जी होती त्यांना लिहिता वाचता यायचं नाही. त्याच्यातून पण माझ्यातला जो नंतरचा जो भाग आहे, मी शिक्षकांच्या बाबत जो आक्रमक झालो लेखन वाचनाच्या मुद्द्यावर, त्याची बीजं तिथं असेल की 10वीतली मुलं आलेली पण ती ABCD त्यांना लिहिता नाही यायची, बाराखडी वाचता यायची नाही. आणि मग ते खालून तसेच ढकलत ती मुलं पुढं आलेली. आणि इकडे प्रेशर असं की शाळेचा निकाल वाढला पाहिजे. आणि मग 10वीला तर मी इंग्रजी शिकवतोय. मग त्या मुलांना मी मारायचो सुद्धा. आणि त्याच्यातून मग परत प्रचंड लाज वाटायची, डोळ्यात पाणी यायचं की चला आपण या मुलाला मारलं. मग त्याच्यातून मी पुन्हा मग प्रयोगशील शिक्षण वाचायला लागलो की मग नेमकं कसं शिकवायला पाहिजे मुलांना. तर मला वाटतं त्या शाळेनं जे प्रश्न माझ्यापुढे उपस्थित केले ना त्याच्यातून माझ्यातला शिक्षकही घडला, कार्यकर्ताही घडला, नागरिकही घडला, लेखकही घडला आणि सगळंच घडत गेलं असं. मग तू शिक्षक झाला हे सगळं बघत होतास, मूळचा तुझा एकूण जो अपराधीपणाचा जो भाव तो जिवंत होता, किंबहुना तो वाढला. आणि त्याच दरम्यान 6वा वेतन आयोग शिक्षकांसाठी किंवा 5वा वेतन आयोग सर्व शिक्षकांसाठी आणि अर्थातच सरकारी कर्मचाऱ्यांसाठी जाहीर झाला. त्यावेळी या देशामध्ये नवं आर्थिक धोरण किंवा उदारीकरणाचं पर्व अवतरून एक 4-5 वर्षाचा कालावधी झालेला होता. आणि एकूणच अर्थकारण पाहणारे लोक आणि शासन यांचा एकूण सगळ्या समाजाचा विचार करून आपल्या समाजाची अधिक प्रगती कशी होईल, कोणत्या पद्धतीने होईल, त्यासाठी काय करायला पाहिजे यासाठी तुकड्या तुकड्यात न विचार करता समग्रपणे विचार करणं असं त्यांची जी एक अंगभूत मर्यादा पण असते. तर त्या दृष्टीने त्यांनी तो निर्णय घेतलेला असतो. त्याच्यात काही गृहीतकं असतात, त्याची अंमलबजावणी अनेक वेळा नीट होत नाही आणि म्हणून पण आपल्याला ते जास्त त्रासदायक वाटतं. परंतु तरीही आजही ह्या मुद्द्यावर वेतन आयोग, शिक्षकांना आणि सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना किती वेतन असावं हा डिबेटचा मुद्दा आहे. अनेक लोक बाजूने आहेत, अनेक विरोधी आहेत, काही दोन्हीच्या मध्ये आहेत. त्यात आपण आता जायला नको. पण तुझा त्यावेळीचा तो निर्णय घेण्याच्या आधी तू 1-1.5 वर्ष शिक्षक असशील की जास्त काळ? 4 वर्ष जाऊ. 4-1 वर्ष. हां, म्हणजे 4 वर्ष हा मोठा कालावधी होता, इतकं सगळं जवळून पाहिलेलं आहे. तर मग तो निर्णय तू घेतलास तर त्या संदर्भात तो कसा आकाराला आला? त्यावेळी कोणाशी बोलणं झालं होतं? कुटुंबातल्या लोकांशी, मित्रांशी, कार्यकर्त्यांशी? आणि मग तो निर्णय तू जाहीर केलास, माझ्या माहितीप्रमाणे पत्रकार परिषद घेऊन तू जाहीर केला असशील किंवा निवेदन दिलं असेल. आणि त्याच्यावर आलेल्या रिॲक्शन्स अनुकूल आणि प्रतिकूल, तो फेनॉमेना काय होता? मला खरं इतकं काहीतरी त्याच्यातून पुढे घडेल असं वाटलंच नाही. म्हणजे माझ्यामध्ये मी म्हणाल तसं तो अपराधी भाव होता की 30-35 रुपयामध्ये महिना काढणारा माझा जर विद्यार्थी जगू शकतो तर मग इतक्या पगाराची आम्हाला गरज काय असं मला वाटायचं.
आणि मग त्याची सुरुवात म्हणजे माझ्यातला जो अपराधी भाव जसं माझं एक व्यवच्छेदक लक्षण आहे, तसं दुसरं व्यवच्छेदक लक्षण माझं असं आहे की मला प्रत्येक विषयावर स्वतःला प्रतिक्रिया द्यायची असते. म्हणजे काहीतरी व्यवस्था काहीतरी करील आणि मग व्यवस्थेबद्दल बोलायचं असं नाही, तर माझ्या लेवलला एक भाग असतो आणि तो मी पूर्ण केला पाहिजे असं माझ्यामध्ये एक तो प्रामाणिकपणा सतत असतो. तर मग मी म्हटलं याला मग आपण नुसतं बोलण्यात काय मजा या, की राष्ट्रपती त्या काळात राष्ट्रपतींचे पण पगार वाढला होता, खासदारांचे भत्ते त्या काळात वाढले होते आणि मग त्याच्यावर चर्चा चालू होती. तर मी म्हटलं की ते समजा रांगेत पहिल्या याच्यावर उभे असेल तर मी शेवटच्या ठिकाणी रांगेमध्ये उभा आहे, तर मी फरक काय त्याच्यामध्ये. पण म्हटलं नुसतं नाही म्हणायचं नाही, तर मग आपण काहीतरी कृती करायची. मग मला ते ॲफिडेविट कसं करतात ते माहीत नव्हतं. माझा मित्र राजेंद्र धारणकर, विनीत धारणकर यांनी मला ते ॲफिडेविट कसं लिहितात, मग ते माझ्या मित्रांनी मला ते टाईप करून दिलं आणि म्हटलं की मग मी स्वतःच सुरुवात करतो, पण नुसतं भावनिकदृष्ट्या नाही, तर मग आपण कृती करायची. मग मी ते ॲफिडेविट केलं. मला ते ॲफिडेविट कुठं द्यायचं असतं काय ते माहीत नव्हतं. मग ते माझे मित्र माझ्याबरोबर आम्ही गेलो आणि ते नोंदवलं तिथं आणि ते ॲफिडेविट मुख्यमंत्र्यांना मी पोस्टाने पाठवून दिलं. तर मला वाटलंच नाही की त्याच्यानंतर इतकं वाद होईल. आमच्या गावच्या पत्रकारांना मी एक पत्रकार परिषद घेऊन त्याच्या प्रती दिल्या आणि मला असं वाटलं हा माझा प्रश्न आहे, मला पगार देऊ नका मी म्हणतोय, बाकीच्यांना काय त्रास व्हायचं कारण नाही. पण दुसऱ्या दिवसापासून जे सुरू झालं होतं ते मला कळेनाच की म्हणजे डायरेक्ट माझा प्रामाणिकपणा तपासायला सुरुवात की मग नोकरी सोड, हे कर ते कर. मला जवळजवळ 350 पत्र आले त्या काळात. तर ते 350 पत्रामध्ये मग तुझ्या बायकोला वेश्या व्यवसाय करायला लावा, मुलांना भीक मागायला लावा, तुला काय करायचं आहे, राजकीय नाही एवढे पैसे खातात, ते सगळं तेच ते युक्तिवाद हे त्याला. आणि ते इतकं दुःखद होतं. म्हणजे मी कोणाच्या तरी लग्नाला जायचो, कोणाच्या तरी गप्पा मारत असायचो, तर ते मला शोधत कोणतरी यायचं का तुम्हीच का ते पगार नाकारणार आहे आणि मग ते कशाला असं केलं तसं केलं. म्हणजे सुटकाच नाही. कुठेही गेलं की ते ओळख झाली की लोक मला खूप बोलायचे, टॉर्चर करायचे, शिव्या द्यायचे, त्रास द्यायचे. आणि मग अनेक प्रकारे अगदी मग कोरे पाकिटातून कोरे कागद पाठवणं पोस्टाने असं हे झाल्यानंतर म्हणजे त्या काळातले माझे लग्न जमण्याला सुद्धा अडचण आली. म्हणजे आमच्या मामाने माझ्यासाठी एक मुलगी बघितली होती आणि ते मुलगा वगैरे सगळं सांगितल्यानंतर माझं नाव सांगितलं त्यांनी. नाही म्हणे मुलगा हुशार आहे, चांगला आहे, पण अव्यवहारी आहे म्हणे असं. तर अशा 2-3 ठिकाणी लग्नाला पण मला नकार आले त्या काळामध्ये. पण माझी त्याच्या मागची जी भूमिका होती ती थोडीशी सामाजिक होती. म्हणजे भाबडेपणा त्याच्यामध्ये होताच की मला देऊ नका. पण 2 मुद्दे मी त्यावेळी मांडले होते आणि मला आज डॉक्टर दाभोळकरांची आठवण येते की त्या काळातलं ते ॲफिडेविट जे ते मी साधनेकडं पाठवलं होतं आणि डॉक्टरांनी आपलं जे साधनेचं म्हणजे कव्हरच्या मागचं जे पेज आहे त्या ठिकाणी पूर्णच्या पूर्ण माझं ते ॲफिडेविट छापलं होतं. म्हणजे मला काठायचं अंगाराज कृतज्ञतेने. आणि तिथून मग साधनेच्या सगळ्या वाचकांपर्यंत ते गेलं. डॉक्टरांनी ते सगळ्या प्रतिक्रिया सगळ्या टोटल त्याच्यामध्ये छापल्या होत्या. आणि त्याच्यात माझे 2च मुद्दे होते. ते फक्त म्हणजे मुद्दा म्हणून सांगतो की पहिला मुद्दा माझा हा होता की एकतर सर्व राष्ट्रपती आणि राष्ट्रपतींचा पगार मी तेव्हा काढला होता की ते 1680 रुपये दिवसाला येत होता आणि सर्वसामान्य मजुरी जी होती तर त्याच्यामध्ये टोटल 100 का 200 पटीचं अंतर असं काहीतरी त्या काळातलं होतं. तर मी असं म्हटलं होतं की महात्मा गांधी किंवा लोहिया जर म्हणायचे की 2 पगारामधलं अंतर हे एकाच 10 पेक्षा जास्त नसलं पाहिजे, तरी 100 पटीची तफावत तुम्ही का ठेवता, हा एक मुद्दा होता. आणि दुसरा मुद्दा असा होता की त्या काळामध्ये साधारणपणे 65% महाराष्ट्राच्या बजेटमधून हा पगारावर खर्च होत होता आणि महाराष्ट्र सरकारने त्या श्वेतपत्रिका पण 99 साली काढली होती. तर मग 65% जर पैसा फक्त तुमचा वेतनावर जात असेल तर मग विकासाला पैसाच उरत नाही, हा मुद्दा दुसरा होता. आणि तिसरा मुद्दा कोणासाठी किती खर्च करायचा. म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांची कुटुंबियांचं संख्या जर 8% आहे या देशामध्ये तेव्हाची राज्यातली, तर मग मी असं म्हटलं होतं की बा मग शेतकरी जर इतके टक्के आहे तर मग आपण त्यांच्यासाठी किती टक्के खर्च करतोय. तर कुटुंबियांचं फक्त 8% असणाऱ्यांसाठी तिजोरीचा 65% भाग आणि मग भटके विमुक्त इतके आहेत, आदिवासी इतके आहेत, मग याला कल्याणकारी शासन म्हणायचं कशाला. मग ते शरद जोशींना कोणतरी सांगितलं. मग शरद जोशी म्हणाले मी त्या मुलाचा सत्कार करायला मी अकोल्यामध्ये येतो. मग शरद जोशींसारखा एवढा मोठा माणूस ते अकोल्यामध्ये माझ्या गावामध्ये आले तेव्हा मी 27 वर्षाचा आणि माझ्या सत्काराचा कार्यक्रम माझ्या महाविद्यालयाने आयोजित केला. तर मला शिकवणाऱ्या प्राध्यापकांनीच त्या सत्कारावर बहिष्कार टाकला की हे आमच्या हितसंबंध विरोधाची कृती आहे, तर याला आम्ही पाठिंबा देणार नाही. ते मला इतकं वाईट वाटलं की ज्यांच्याकडे पाहून मी शिकलो तेच एकदम शत्रुत्वाच्या भावनेनं मला त्यांनी बहिष्कार वगैरे टाकला. आणि मग मला शरद जोशींनी जनसंसदेमध्ये बोलवलं आणि मग जनसंसदेत मी शेतकऱ्यांपुढे भाषण केलं आणि त्यानंतर मी एकूणच विचारविश्वाशी किंवा सामाजिक चळवळींशी मी जोडत राहिलो. तर पण मग त्याच्यामधून व्यक्तिगत स्तरावर एक कायमची नफरतीची भावना एकूणच कर्मचारी वर्गामध्ये राहते. म्हणजे आजसुद्धा मी आता इतक्या अनेक प्रकारच्या गोष्टी केलेल्या आहेत, पण आजसुद्धा तो वेतन आयोग माझी पाठ सोडत नाही. म्हणजे अनेक ठिकाणी आजसुद्धा एखाद्या शाळेमध्ये किंवा कुठे मला निमंत्रण आलं तर तिथे मला नंतर ते सांगतात की तुम्ही मला बोलवायला इथं विरोध केला होता की त्यांना बोलू नका म्हणे, ते आपल्या पगारावर बोलतात हे करतात. तशी एक अदृश्य बहिष्काराची भावना
मी सातत्यानं मला फील होत राहते. आणि ते फार मला दुःखद वाटतं की आपण किती पुढे निघून आलो तरी लोक मात्र अजून तिथेच आहेत. तुला शिकवणाऱ्या शिक्षक प्राध्यापकांच्या बद्दल तू सांगितलंस, त्यांची पण प्रतिक्रिया काय होती? तू ज्यांच्याबरोबर विद्यार्थ्यांना शिकवत होता ते तुझे सहकारी, वरिष्ठ असतील, समवयस्क असतील, ज्युनियर असतील, यांची काय भावना असेल, काय प्रतिक्रिया असतील, हे काही मी तुला आता विचारत नाही आहे, त्याची गरज नाही आहे. बिटवीन द लाईन्स हे सगळं त्यातून स्पष्ट होतं. मला स्वतःला पण तुझी जी ओळख झाली ती तो वेतन आयोग तू नाकारण्याचा निर्णय झालास तेव्हा मी नुकताच 12वी झालेलो होतो आणि वर्तमानपत्र खूप चांगलं वाचायला लागलेलो होतो, सार्वजनिक जीवनाचा विचार करायला लागलेलो होतो. त्यामुळे मलाही तेवढंच आकर्षण होतं. आणि तुझा त्या निर्णयापर्यंत तू कसा आलास हे मला पुढची जवळपास 8-10 वर्ष नीट कळलेलं नव्हतं. तुकड्या तुकड्यात बातम्या येत होत्या विरोधातल्या, बाजूच्या. मात्र तू 2004 किंवा 5च्या अक्षर दिवाळी अंकास जो आतला आवाज हा अतिशय चांगला विभाग निखिल वागळेंनी संपादित केलेला तो अंक, निखिल वागळे आणि मीना कर्णिक त्यांचे सहकारी, तर आतल्या आवाजामध्ये 5 किंवा 6 लोकांचे त्यामध्ये लेख होते. आणि मला असं आठवते की सोनिया गांधींनी पंतप्रधानपद नाकारणं हा लेख सुद्धा त्यामध्ये होता आणि तो बहुधा अरुण साधूंनी लिहिलेला असावा आणि त्याच विभागामध्ये तुझाही लेख होता. तर सगळेच लेख चांगले होते, पण त्याच्यातला तुझा लेख वाचून मला एकूण तुझी भूमिका, तुझं मानस हे चांगलं कळलं. मला स्वतःला वर्तमानपत्र नियमितपणे वाचणाऱ्या माणसाला सुद्धा तुझा 95-96चा निर्णय कळायला 2005 उजाडावं लागलं. म्हणजे त्या दशकभरामध्ये काय काय तू अनुभवलेला असशील ही मी कल्पना करू शकतो. पण तो लेख प्रसिद्ध झाल्यावर तो लेख वाचलेल्या लोकांच्याकडून तुझ्याकडे काही वेगळ्या प्रतिक्रिया आल्या का, की आमचं मतपरिवर्तन झालं, आमचे काही गैरसमज होते, असं काही झालं होतं का? त्याच्यानंतर एक झालं की त्याच्यानंतर त्या लेखाच्या आधारे राजू परुळेकरांनी माझी ETVवर 2 भागात मुलाखत घेतली. आणि मग त्याच्यामधून जो एक सजग वर्ग आहे, म्हणजे जो विचार करणारा शहरातला जो बुद्धिवादी वर्ग आहे किंवा तर त्या वर्गातून एक कौतुकाची भावना माझ्यापर्यंत पोहोचली. म्हणजे जळगावमध्ये काही स्वातंत्र्य सैनिक होते तर त्यांनी मला पत्र पाठवून बोलून माझा सत्कार केला आणि ते म्हणाले की आम्हाला कल्पना आहे की तुम्हाला किती निराशा आली असणार या सगळ्या प्रकारांमध्ये, तर जग इतकं वाईट नाही, तुमच्या पाठीशी पण चांगले लोक आहेत, म्हणून समाज म्हणून आम्ही तुमचा सत्कार करतो, असे अनुभव आले. किंवा अगदी फार मुंबईमधल्या एका भाजीवाल्याने सुद्धा मला पत्र लिहून माझं कौतुक केलं होतं की सर तुम्ही हे करता हे. तर त्याच्यामध्ये 2 भाग मला असे क्लिअर जाणवले की जो कष्टकरी वर्ग आहे, म्हणजे शेतकरी संघटनेच्या मी अगदी शेतकरी संघटनेतल्या शेतकऱ्यांचा मी हिरो झालो त्याच्यानंतर, की अगदी अनेक ठिकाणी मला बोलवायचे, अनेक ठिकाणी मला शेतकरी भेटायला यायचे, अनेक ठिकाणी सत्कार व्हायचे. विजय तेंडुलकरांनी मला विशेष दाद दिली होती. आणि मीडियामध्ये एक प्रकारचा एक कौतुकाचा भाग त्यानंतर माझ्या बाबतीत सातत्यानं मला अनुभवाला आला. तर त्याच्यामध्ये असे सरळ 2 भाग पडल्यासारखे झाले की जे प्रत्यक्ष ज्यांचे हितसंबंध आहेत, असे हितसंबंध असणारे जे लोक आहेत, त्या हितसंबंध असणाऱ्या व्यक्तींना माझ्याबाबतची एक चिटकारा तयार झाला किंवा मी एक असा दांभिक आहे, ढोंगी आहे, अशा पद्धतीचं काहीतरी. आणि जो वर्ग विचार करणारा वर्ग आहे किंवा ज्यांना सामाजिक भान आहे, अशा वर्गाला मात्र माझ्याबद्दल एक कौतुकाची भावना, असं झालं. आता याला जोडून एक प्रश्न विचारून मग आपण वेतन आयोग हा प्रकार बाजूला ठेवू. कारण तो प्रश्न असा आहे की मी तुला जर नाही विचारला तर तुझ्यावर नेहमीच रागवणारे लोक माझ्यावरही रागवतील. तो असा की 5वा वेतन आयोगाचं तू ॲफिडेविट करून दिलंस, परंतु सरकार असे एका व्यक्तीसाठी काही अशा प्रकारचे कायदे स्वतःचे बदलू शकत नाही, नियम बदलू शकत नाही. ते फार तर म्हणतील की तुम्ही तुमच्या स्तरावर ठरवा काय करायचं ते, की हे वेतन तुम्हाला अर्ध द्यायचं आहे का पाऊण द्यायचं आहे का सगळंच कोणाला द्यायचं आहे, नसेल तर तुम्ही ती नोकरी सोडा, असंच म्हणतील. तर लोकांच्या मनामध्ये, सर्वसामान्य माणसांच्याही मनामध्ये हा प्रश्न असणार आणि तुझ्या विरोधकांनी तर वेळोवेळी विचारलेलाच आहे. तर एकूण मग तू ते जेव्हा त्यांनी सांगितलं की तुम्ही तुमचं ठरवा, तर त्यानंतर मग तू काय निर्णय घेतलास त्याच्याबद्दलचं तुझं सुरुवातीच्या काळात मला आठवतंय की त्यातले काही पैसे तू वेगवेगळ्या संस्थांना देणगी पण देत होतास. आणि मी साधनामध्ये 2004-5ला नव्याने आलो तेव्हा एकदा दोनदा साधनेकडेही तुझ्याकडून चेक आल्याचं मला माहिती आहे. परंतु त्यानंतर मग तू पैसे नाकारलेले नाहीस किंवा काय तुला घ्यावे लागले ते, आणि तू त्याचा वेगवेगळा वापर व्यक्तीसाठी करणं किंवा सार्वजनिक हितासाठी. काही लोक आडेल तट्टूसारखं असं म्हणतीलही की मग तेव्हापासून आत्तापर्यंतचे सगळेच पैसे दिले का, स्वतःसाठी खरंच काही खर्च केले नाही का, अर्धे दिले का, हा अशा प्रकारचं विचार न करणं हे नुसतंच कृतज्ञपणा नाही, तर ही एक वाईट किंवा विकृत प्रवृत्ती आहे, विकृती आहे,
असं मी म्हणेल. त्यावेळची ती परिस्थिती होती. नंतर आपल्या प्रत्येकालाच आपल्या सार्वजनिक जीवनामध्ये आपल्या गरजा वाढतात, खर्च वाढतात. त्यामुळे तू सगळे खर्च स्वतः केलेले असतील स्वतःसाठी किंवा स्वतःच्या कामासाठी, तरीही त्याच्यामध्ये ॲब्सोल्युटली चुकीचं काही नाही, हे मी या व्यासपीठावरून नोंदवतो. मी तो वेतन आयोग मला देऊ नये यासाठी मी टोकाचे प्रयत्न केले. म्हणजे आम्हाला ते एक फॉर्म भरून द्यायचा असतो, तो मी भरून दिला नाही. शिक्षणाधिकाऱ्यांपर्यंत जाऊन मी ते ॲफिडेविट दिलं की मला माझा पगार देऊ नका. पे युनिटला ते आमचे जे म्हणजे ज्या ज्या यंत्रणा आहेत त्यांच्यापर्यंत, जिल्ह्याच्या सगळ्या यंत्रणांपर्यंत गेलो. त्यानंतर मला आठवतं की खंडपीठातल्या वकिलांशी जाऊन मी चर्चा केली होती की मला हा पगार नाकारायचा आहे, तर मला याचिका दाखल करता येईल का. तर पण तो पगार काय असा हातात टाकत नाही तुमच्या की तो तुम्हाला टाकून देता येईल की नको मला. म्हणजे अर्थमंत्री जयंत पाटलांनी मला पत्र लिहिलं होतं त्या काळामध्ये की तुमचा हा निर्णय सामाजिक भावनेचा आहे, पण माझी अशी इच्छा आहे की तुम्ही ते घ्यावा आणि तुम्हाला त्याचा योग्य त्याचा विनियोग करावा, असं त्यांनी मला पत्र लिहून कळवलं होतं. त्यामुळे मला फक्त तो मुद्दा पुढे आणायचा होता, इतकाच मुद्दा आहे. ठीक आहे, माझं म्हणणं आहे की समजा मी ढोंगी आहे, दांभिक आहे समजा, पण मग मी जे मुद्दे उपस्थित केले त्याच्याबद्दल बोला ना. म्हणजे मी जे त्याच्यातले जे 3 प्रश्न उपस्थित केले, पण आपल्याकडे पद्धत अशी आहे की एखाद्या प्रश्नावर चर्चा घडवायची नसेल तर त्या माणसाचा प्रामाणिकपणा तपासत राहायचं सारखं आणि त्याच्याबद्दल चर्चा करून ते बाजूला करायचं. मग मला जेव्हा आता लक्षात आलं की हे काय आपल्या ह्याच्याने होत नाही, म्हणजे हे होत नाही, मग मी त्याच्यानंतर काही वर्ष जवळपास म्हणजे त्या काळामध्ये जवळपास मी 5 ते 7 लाख रुपये वेगवेगळ्या सामाजिक संस्थांना, म्हणजे त्या काळाचे पगार खूपच कमी होते, जवळपास इतकी रक्कम मी वेगवेगळ्या सामाजिक चळवळी, सामाजिक आंदोलनांना दिली आणि त्यानंतर मी तो वेगवेगळ्या पद्धतीने खर्च करत राहिलो. नंतरही मला असं वाटलं की मग आपण ही सगळी रक्कम जी अशी तुकड्यात वाटण्यापेक्षा आपण नोकरीतूनच लवकर बाहेर पडायचं आणि पूर्ण वेळ आपण सामाजिक काम जर केलं तर त्याच्यामधून ते जास्त समाजासाठी महत्त्वाचं ठरेल. आणि म्हणून मधल्या काळातही मग वेगवेगळे माझे जी कामं आहेत ते खर्च, म्हणजे माझे प्रवास असतील, हे असतील किंवा सामाजिक कामासाठी मी इतर राज्यांमध्ये फिरलो किंवा हे करणं, त्यासाठी मी खर्च करत राहिलो. पण मुख्य असं आहे की बॅक ऑफ द माइंड तो विचार सातत्यानं पुढच्या काळामध्ये राहिला असं मला वाटतं. नाही, त्याची मला पूर्ण कल्पना आहे की नंतरच्या 25-1 वर्षात तू जे काही प्रवास केलेस, खर्च केलेस, त्याच्यातला खूप कमी वेळा कोणीतरी मानधन दिलेलं असेल, फेलोशिप दिलेले असेल किंवा अन्य काही खर्च, अन्यथा तो सगळा खर्च तुझा स्वतःचा झालेला आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. त्याप्रमाणेच मलाही माहिती आहे. आता आपण त्या विषयात आणखी जास्त जायला नको, आपण पुढे जाऊया. आता पुढचा मुद्दा असा की तू 96 नंतरच्या 4-5 वर्षात महाराष्ट्रभरामध्ये खूपच चांगल्या अर्थाने प्रसिद्धीला आलास आणि टीकाही होत गेली, वादसंवाद झाले आणि तू काही केवळ तेवढी एक कृती करून थांबला नाहीस. त्या पलीकडे तू खूप काय काय करत होता. एका बाजूला शिक्षक म्हणून काम करत असताना तुला वेळ किती मिळणार ती एक मर्यादा होतीच. तरीही प्रामुख्याने सुरुवातीची काही वर्ष तुझं लेखन आणि भाषण हे दोन्ही जास्त प्रमाणात झालं असणार. लेखन तर मला आठवते की एक काळ असाही होता की 2000च्या आसपासचा असेल की तू जवळपास 1.5-2 डझन दिवाळी अंकामध्ये हेरम कुलकर्णी नाव बघायला मिळणं असंही झालं होतं. 15-18 तरी मी स्वतः पाहिले आणि तू पण उल्लेख केलेला आहेस. एवढंच नाही, तू सगळ्याच वर्तमानपत्रात लिहित होतास, जवळपास मराठीतले सकाळ, लोकसत्ता, लोकमत, पुढारी, किती वेगवेगळ्या प्रकारचं लिहित होतास. तू राजकीय लिहित होतास, सामाजिक लिहित होतास, शैक्षणिक उलट त्या काळात तुलनेने कमी लिहित होतास, चारोळ्या लिहित होतास, कविता लिहित होतास, विनोदी लेखन करत होता. तर तो एकूण जो झंझावात होता, तर त्याच्यामुळे तुझ्यावर वेगळी टीका पण झाली की अरे किती विषयांना हा हात घालतोय, स्वतःला किती प्रकाशात आणतोय, प्रकाश झोतामध्ये आणतोय, असं होतं. पण तुझी जी अभिव्यक्ती होती त्या काळातली, तिला जे काही आउटलेट मिळतील ते तू एक्सप्लोअर करत होता. तुझ्याकडची जी ऊर्जा होती ती ओसंडून वाहत होती आणि मग ती चारोळीच्या माध्यमातून असेल, नाहीतर वैचारिक लेखांच्या माध्यमातून असेल. दुसरं तुझं एक कौतुक सगळ्याच माध्यमांना त्यावेळी असंही होतं की त्यावेळचं अहमदनगर, आत्ताचा अहिल्यानगर जिल्ह्यातल्या एक अकोलेसारखा म्हटलं तर थोडा आदिवासी किंवा आडबाजूचा तालुका, तिथे एक शिक्षक म्हणून काम करतोय. त्याने लिहिलेलं अतिशय गोळीबंद लेखन, ताज्या विषयावरचं लेखन, वाचिनीय लेखन, त्यामुळे ते प्रसिद्ध करायला कोणालाही आनंदच होता आणि तुझ्या नावाला ग्लॅमरही होतंच. तर तो लेखनाचा जो कालावधी होता, अनेक वेगवेगळ्या प्रकारचं, वेगवेगळ्या विषयावरचं, तर ती काय प्रक्रिया होती? मला असं वाटतं की ते परत त्या अपराधी भावनेशी जोडावं लागेल की त्या अपराधी भावनेतून आला असेल. आणि दुसरा भाग असा की मला असं वाटत होतं की मला पूर्णवेळ सामाजिक कार्यकर्ता म्हणून घराबाहेर निघायचं होतं, पण मी पूर्णवेळ सामाजिक कार्यकर्ता त्या काळात निघू शकलो नाही.
तर त्यामुळे मला असं वाटायचं की मग आपली उरलेल्या सगळ्या क्षमता म्हणजे उरलेला वेळ आणि क्षमता ह्या फक्त समाजासाठी वेगवेगळ्या पद्धतीने वापरायच्या. आणि मग त्या काळात मी पहिल्यांदा कविता लिहायला लागलो. त्या कवितांकडे मी वळलो आणि मग कवितेकडे मोठ्या प्रमाणावर म्हणजे माझी ती एक गिल्ट त्याच्यातून जात होता की प्रत्येक प्रश्नावर प्रतिक्रिया देण्याचं जे माझ्यामधलं नागरिक म्हणून जे माझं कर्तव्य आहे ते नागरिक म्हणून मी कर्तव्य त्या काळात करत राहिलो. आणि दुसरं मला असं वाटत राहिलं की आपण सातत्यानं आपल्या स्वतःला एक नागरिक म्हणून प्रतिक्रिया देणं आणि समाजातल्या चळवळींना मदत करण्यासाठीचं लेखन आपण करत राहिलं पाहिजे. दुसरं भारत इंडिया हे जे रूपक आहे ते माझ्या मनाच्या अंतर्मनामध्ये सातत्यानं असतं की गरिबांचा वकील म्हणून आपण सातत्यानं ते प्रश्न मांडत राहिले पाहिजे. आणि म्हणून माझ्या सगळ्या लिखाणाच्या मागचं एक विनोदी लिखाण जर सोडलं त्याच्यातही पुन्हा काही भाग तो आहे. तर बहुसंख्य माझ्या मुलाखती, प्रत्यक्ष प्रवास वर्णनं, चांगल्या गोष्टी प्रकाशात आणणं, चांगल्या शिक्षकांच्या मुलाखती किंवा त्या सगळ्या प्रकारचं जे लेखन किंवा हे आहे ते त्या प्रकारचं माझं लिखाण आहे. आणि त्याच्यामधून मी ते सगळं पुढं आणत राहिलो. पण त्याच्यामध्ये माझ्या असं लक्षात आलं की आपण खूप काही लिहिल्यामुळं ते खूप ओव्हर एक्सपोजर होत राहिलं आणि म्हणून मी हळूहळू नंतर ते विषय नक्की करत गेलो. पण पहिला जो टप्पा होता तो अगदी म्हणजे लिंकन जसं ते आपण लिंकन ते कुऱ्हाड हातात घेऊन प्रत्येक झाडावर मारण्याचं जसं रूपक आहे तशा पद्धतीने प्रचंड लिहिलं. आणि त्याचा मूळ जो भाग आहे तो पुन्हा सामाजिकच पाया होता असं मला वाटतं. आता फक्त अनवधानाने तुझ्याकडून वॉशिंग्टनच्या ऐवजी सॉरी लिंकन बोललं गेलं असं. तर आता हा कालखंड तुझा झंझावाती पद्धतीने वेगवेगळ्या आघाड्यावर लेखन करण्याचा मला असं वाटतं की 2004-05 पर्यंतचा असावा. कारण मी त्यावेळी थोडं बहुत लिहायला लागलो आणि साधनाशी जोडला गेलो. आणि 5-6च्या दरम्यान तू साधनासाठी 2 अंकाचं अतिथी संपादक म्हणून काम केलं होतंस. एक वंचितांचं शिक्षण आणि एक अंध आणि अपंगांचं शिक्षण. वंचितांच्यामध्ये प्रामुख्याने भटके विमुक्त समाजातील लोक होते आणि तो तुझ्यासाठी बराच टर्निंग पॉईंट असावा. त्याच काळात तू सर्व शिक्षा अभियान या प्रक्रियेतही डेप्युटेशनवर काही काळासाठी तू गेलास. आणि शिक्षणावरचे ते 2 अंक तू काढणं तर तू बाकीच्या सर्व लेखनांना हळूहळू कमी करत जाऊन पूर्णतः शिक्षणावर किंवा शिक्षणाच्या संदर्भातलं लक्ष केंद्रित करणं ही प्रक्रिया त्याच दरम्यान सुरू झाली का आणि त्याला काही कारणं होती का? हां, म्हणजे 2005 साली सर्व शिक्षा अभियानमध्ये प्रतिनियुक्तीची एक संधी होती. तर ती प्रतिनियुक्ती मी घेतली आणि प्रतिनियुक्तीवर गेल्यानंतर माझ्याकडे तेव्हाचे आमचे जे गट शिक्षणाधिकारी होते उमेश डोंगरे त्यांनी शालाबाह्य मुलांचा विषय दिला. आणि मग शालाबाह्य मुलांचं काम करता करता माझ्या असं लक्षात आलं की अरे प्राथमिक शिक्षण किती महत्त्वाचं आहे. म्हणजे त्यालाही पुन्हा डॉक्टर दाभोळकरच कारणीभूत आहेत की माझा एक आदिवासी आदिवासी विद्यार्थ्यांच्याबद्दलचा एक लेख सकाळमध्ये प्रसिद्ध झाला होता आणि विद्यार्थ्यांना मी वेगवेगळ्या प्रकारची सलीम अलींची माहिती सांगितली आणि मुलांनी मला 55 पक्ष्यांची नावं सांगितली. तेव्हा मी या प्रतिभेचं काय करायचं असं एक लेख लिहिला होता. तर दुसऱ्या दिवशी सकाळी डॉक्टर दाभोळकरांचा माझ्या लँडलाईनवर आमच्या घरी फोन आला आणि म्हणे की तुला ती नजर आहे तर आपला वंचितांचे शिक्षण हा विशेष अंक तू संपादित कर. आणि मग तो अंक संपादित करताना मला मग वंचितांचा शिक्षणाचे प्रश्न कळत गेले. आणि त्याच वेळी संधी आल्यानंतर मग मला वाटलं की अरे हे शिक्षणातला जो एक महत्त्वाचा मुद्दा आहे म्हणजे त्यात पुन्हा तो जो नाहिरे वर्ग आहे गरिबांचं शिक्षण तर तो याच्यामधून खूप चांगल्या पद्धतीने पुढे जातो आहे. आणि मग त्या अंकाच्या निमित्तानं आणि प्रत्यक्ष शालाबाह्य मुलं आजूबाजूला बघत असताना माझ्यामध्ये ते येत गेलं आणि असं वाटत गेलं की हे खूप महत्त्वाचं आहे. आणि मग आपण प्राथमिक शिक्षणामध्येच आणि त्या काळात मी प्राथमिक शिक्षण शाळा फिरायला लागलो आणि मग प्राथमिक शाळेतले प्रश्न, शिक्षकांचे प्रश्न, त्या मुलांचं लेखन वाचन, त्यावेळी वसंत पुरकेंनी तो लेखन वाचनाचा कार्यक्रम पण सुरू केला होता की मुलांना लिहिता येत नाही, वाचता येत नाही. मग त्या काळामध्ये मला त्याच्याबद्दलचं जे काही इन्स्पेक्शन आहे तर त्यासाठी आमच्या नियुक्त्या झाल्या होत्या. तर त्याच्यामधून मग प्रत्यक्ष तळातलं वास्तव शाळांमधलं बघता आलं आणि मग हेच प्रश्न बदलवण्यासाठी आपण काम केलं पाहिजे असं नकळत वाटत ती प्रक्रिया होत गेली. तुझा तो प्रतिनियुक्तीचा कालावधी हा किती वर्षाचा होता? त्या काळात तू महाराष्ट्राच्या कोणत्या कोणत्या भागात फिरलास आणि नेमकं काय पाहिलंस किंवा काय केलंस? आणि त्यातूनच शाळा आहे शिक्षण नाही हे पुस्तक उदयाला आलं, हे बरोबर आहे का? बरोबर आहे. म्हणजे त्या काळामध्ये शालाबाह्य मुलांच्या संदर्भामध्ये मला राज्यभर प्रशासनाने काम करायची संधी दिली. त्यामुळे मी अगदी सगळीकडे फिरायचो. वाचन लेखन कार्यक्रम शासनाने त्या काळात सुरू केला होता आणि वाचन लेखनाच्या प्रश्नावर मला असं वाटलं की आपण जे वाचन लेखन करतो, वाचन लेखना मुलांना येते की नाही याच्याबद्दल मग सरकारने ते वर्ग नीट चालतात की नाही रोज 1 तास शिक्षकांना शिकवायला लावलं होतं. तर मग मला विचारलं की तुम्ही कुठे जाल? तर मी म्हटलं मी जातो गडचिरोलीला, कारण मला त्यानिमित्ताने गडचिरोली बघता येईल किंवा
ज्या दुर्गम भागातल्या शाळा बघता येतील. आणि मग मी गडचिरोलीला गेलो, तिथून मग एकेका जिल्ह्यात मी जात राहिलो. आता अनेकांनी त्याचा संबंध त्यावेळेच्या शिक्षण मंत्र्यांशी जोडलेला आहे. वास्तविक शिक्षण मंत्र्यांना ते माहीत पण नव्हतं. हा एक रुटीनचा भाग होता की प्रत्यक्ष शाळांना भेटी देणं. पण मग मी शाळांमध्ये जायचो आणि शिक्षकांना विचारायचो की कोणती मुलं निवडलीत ज्यांना लिहिता वाचता येत नाही. ते दाखवायची 5 मुलं. मग मी म्हणायचो की उरलेल्यांना लिहिता वाचता येते का. मग त्यांना लेखन वाचन घालायचो, तर त्यांनाही ते येत नसायचं. मग मला असं लक्षात आलं की आपण काहीतरी फास्ट वेगानं काहीतरी करण्यासाठी आपण प्रश्नावली तयार केली पाहिजे. आणि मग मी चंद्रपूर जिल्ह्यात रेल्वेने आम्ही प्रवास करतो असं एक सोपं वाक्य तयार केलं. एक वजाबाकीचं गणित तयार केलं, 511 + 499, किंवा ही इज प्लेईंग ऑन द ग्राउंड असं 7वीच्या मुलांसाठी केलं. आणि ते वाक्य आणि ते गणित टाकायचो, मी प्रश्न टाकायचो. आणि ते प्रश्न टाकल्यानंतर मला असं जाणवायचं की अरे ह्या मुलांना तर म्हणजे येत नाही आहे हे. आणि मग मला जाणवलं की यार लेखन वाचन हा एक मोठी समस्या संपूर्ण ग्रामीण आणि शहरी भागामध्ये आहे. आणि मग मी जवळपास 200 शाळा त्या संपूर्ण काळामध्ये पाहिल्या. आणि मग त्याच्या नोंदी ठेवत गेलो की कोणत्या शाळेत मला काय जाणवलं, कोणत्या शाळेत मला काय जाणवलं. आणि त्यांचे जे रुटीन रिपोर्ट ते मी देऊन टाकले. आणि नंतर मला वाटलं की याच्यामधला जो एक सामाजिक मुद्दा आहे की आदिवासी गरिबांची मुलं शिकत नाहीत, त्याचं कारण त्या मुलांना लिहिता वाचता येत नाही. आणि मग त्याच्या संदर्भातलं मी सगळं ते लिहून काढली माझी निरीक्षणं की शिक्षक कसे काम करतात, गावकरी कसे आहेत, राजकारण कसं आहे, प्रशासन कसं काम करतं. आणि ते अत्यंत अकॅडमिक स्वरूपाचं पुस्तक आहे की त्याच्यामध्ये चांगल्या शिक्षकांचं कौतुकसुद्धा आहे. पुस्तकाच्या पाठीमागच्या मलपृष्ठावर प्रत्यक्ष मुलांना पानं फुलं घेऊन शिकवणारी शिक्षिका आहे, चांगल्या शिक्षकांचं कौतुक आहे. पण ते काय झालं की त्यावेळेच्या ज्या सचिव होत्या, शिक्षण सचिव, तर त्यांनी शिक्षकांच्या प्रशिक्षणाला ते पुस्तक लावलं. आणि त्या शिक्षकांना त्या म्हटलं की तुम्ही याच्यावर प्रतिक्रिया द्या. म्हणजे ते असं जखमीवर मीठ सोयल्यासारखं झालं की शिक्षकांना त्यांनी सक्तीने म्हटलं की तुम्ही याच्यावर चर्चा करा आणि त्याच्यावर प्रतिक्रिया द्या. आता त्याच्यामध्ये जे चांगले शिक्षक बांधव आहेत ते दुखावणं स्वाभाविक होतं. याचं कारण असं की आम्ही इतकं चांगलं काम करतो आणि मग शाळा आहे शिक्षण नाही, ते नाव थोडंसं बोल्ड होतं त्या पुस्तकाचं. आणि मग त्यांना असं स्वाभाविक वाटलं की मग आम्हाला मग ते शिक्षक प्रतिवादाला पुढं आले. आणि त्याच्यामधून शिक्षक संघटना आणि हे करून मग काही ठिकाणी ते पुस्तक त्याची 1-2 ठिकाणी होळी झाली. मला प्रचंड त्याच्यामधून विरोध सहन करावा लागला. त्याच्यामधून अनेक वाईट पद्धतीनं रिॲक्शन्स त्याच्या येत गेल्या. आणि त्याच्यातून मग हा एक म्हणजे माझ्याकडे जे खलनायकत्व आलं ते त्याचं श्रेय त्या पुस्तकाला जातं. या पुस्तकावरून मला आठवलं किंवा सांगितलं पाहिजे, नोंदवलं पाहिजे असं की तुझं हे पुस्तक किती 2008-9 आलं असेल? 2006चं आहे. 6चं आहे. त्यानंतर साधारणतः 2010-11च्या दरम्यान माझी काटेमुंडरीची शाळा हे गडचिरोली, चंद्रपूर याच अतिशय दुर्गम भागातील, आदिवासी भागातील एका शिक्षकाचं आत्मकथन किंवा आत्मकथनात्मक कादंबरी ही खरं तर पूर्वी प्रसिद्ध झालेली होती, परंतु ते आडबाजूचे प्रकाशक होते किंवा स्वतःच होते, ते फार पुढे आलेलं नव्हतं. हेरमने असं सुचवलं की ते पुस्तक साधना प्रकाशनाकडून त्याची नवीन आवृत्ती आणावी. आणि ती आपण आणली. आणि आत्ता ज्या ठिकाणी बसलेलो आहोत याच ठिकाणी त्या पुस्तकाचं प्रकाशन अभय बंग यांच्या हस्ते आपण केलेलं होतं. छोट्या हॉलमध्ये डॉक्टर दाभोलकर होते, हेरम होता. आणि ते पुस्तक गेल्या 15 वर्षातलं साधनाचं बेस्ट सेलर पुस्तक आहे. 25,000पेक्षा जास्त प्रती गेल्यात. त्या पुस्तकामधला शिक्षक आणि शाळा, तो शिक्षक असाच होता की जिथे शाळाही नाही आणि शिक्षणही नाही अशा ठिकाणी तो गेला आणि तिथं त्याने काय काम केलं किंवा करता येतं हे दाखवलं. त्यामुळे हेरमची जी भावना होती त्याच्या पुस्तकातली, तर मला वाटतं की त्याचं एक सर्जनशील किंवा चांगलं उदाहरण म्हणून या माझी काटेमुंडरीची शाळा या पुस्तकाकडे बघता येईल. आता पुढचा असा प्रश्न की सर्व शिक्षा अभियान आणि हे सगळं झालं, ते सगळं विदारक चित्र तू पाहिलंस 2010-11. त्यानंतर मात्र तुझ्या एकूण प्रतिभेला बरेच धुमारे फुटायला लागले. म्हणजे आधी जसं खूप वेगवेगळ्या आघाड्यावर वेगवेगळ्या प्रकारचं लेखन तू करत होतास, तसं तू 2008-9-10च्या नंतर किंवा त्या भटकंतीच्या नंतर म्हणू आपण, तू खूप वेगवेगळ्या विषयावर भाषणं करायला लागलास. आणि एवढंच नाही तर वेगवेगळ्या सामाजिक संस्थांच्या बरोबर जाऊन किंवा स्वतंत्रपणे काही अभ्यासही करायला लागलास. मग त्यामध्ये दारूबंदी आलं नंतरच्या काळात, त्याआधी तू दारिद्र्याची शोधयात्रा केलीस. दरम्यानच्या काळात अण्णा हजारेंच्या बरोबर भ्रष्टाचार विरोधी आंदोलन आणि तत्सम काही गोष्टींच्यामध्येही तुझा कमी अधिक प्रमाणात सहभाग होता. आणि मग भटक्या विमुक्तांचं शिक्षण असेल
वीट भट्टी कामगारांच्या मुलांच्यासाठीचं शिक्षण असेल, शालाबाह्य मुलांचा प्रश्न तर तू सातत्याने लावून धरलास. तर तो जो कालखंड आहे, आपण असं म्हणू की 2010 ते 2020, कारण 20 नंतर पुन्हा एकदा तुझ्या एकूण आयुष्याला एक वेगळी कलाटणी मिळाली, एकल महिला वगैरे. पण तो 2010 ते 20 या काळातलं ही दारिद्र्याची शोधयात्रापासून मी आता उल्लेख केला, ते सर्व घटक, ते दशक कसं होतं? अच्छा. त्या काळात सुरुवातीला शिक्षणावर बरंच मी लेखन केलं. म्हणजे परीक्षेला पर्याय काय नावाचं एक चांगलं पुस्तक संपादित केलं. त्यानंतर जे कृष्णमूर्तींच्या भारतातल्या ज्या सगळ्या शाळा आहेत त्या शाळा मी बघून आलो. साने गुरुजींवर त्या काळात पुस्तक लिहिलं, किंवा शिक्षकांनी चांगली पुस्तकं कोणती वाचली पाहिजेत यासाठी बखर शिक्षणाची नावाचं एक पुस्तक लिहिलं. तर शिक्षणावर आणि वृत्तपत्रांमध्ये किंवा त्या काळात मग न्यूज चॅनल पण आले होते. तर शिक्षणाच्याबद्दल मग फक्त शिक्षक मुलांना लिहिता वाचता येत नाही इथं न थांबता मग एकूणच शिक्षणाचे सगळे प्रश्न माझ्या मनामध्ये आले. शिक्षकांमधला जो काम करणारा किंवा उपक्रमशील शिक्षक आहे याच्याशी पण मी जोडला गेलो आणि मग त्यांच्या अडचणी माझ्या लक्षात आला आणि मग एकूणच पॉलिसी लेवलला ते कसं आपल्याला हाताळता येईल त्याच्याबद्दल पण मी बरंचसं लेखन केलं. त्या काळात दिल्लीच्या प्लॅनिंग कमिशनवर पण मला काम करण्याची 11व्या प्लॅनिंग कमिशनवर संधी मिळाली. त्यामुळे माझा दृष्टिकोन अधिक व्यापक झाला. त्यानंतर मी खुल्या व्यवस्थेचा अभ्यास केला. मग शिक्षणामध्ये खुल्या व्यवस्थेने काही प्रश्न सुटू शकतात का, एज्युकेशन व्हाउचरच्या, अशा पद्धतीचं मी 2014-15 पर्यंत ते काम केलं. आणि मग 15 नंतर चंद्रपूरची दारूबंदी झाल्यानंतर मला दारूचा प्रश्न खूप अस्वस्थ करायचा ग्रामीण भागामध्ये फिरताना. म्हणून मग दारूबंदीच्या प्रश्नाकडे मी वळलो आणि दारूबंदीच्या आंदोलन आमच्या जिल्ह्यामध्ये मोठं उभं करायचा प्रयत्न केला. दारूच्याबद्दलचं लेखनही केलं. आपला साधनेनं एक दारूबंदीचा विशेषांकही काढला होता. तर माझं म्हणजे मला नेहमी असं वाटतं की एकदा एका प्रश्नाकडे गेलं की मी त्याच्यातल्या बौद्धिक भागाकडे, अकॅडमिक भागाकडे जातो, आकडेवारीकडे जातो, त्याच्यामधलं वेगवेगळे अभ्यास वाचतो आणि प्रत्यक्ष काम पण करतो. त्यामुळं त्याच्यातून ते कॉम्बिनेशन तयार झालं. राज्यातल्या दारूबंदीत काम करणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांनाही एकत्र करण्याचा त्यानिमित्तानं प्रयत्न केला. त्यानंतर मग दारिद्र्याची शोधयात्रा हे जे माझं पुस्तक आहे ते त्याच काळातलं आहे. जेव्हा ह्या ग्लोबलायझेशनला 25 वर्ष पूर्ण झाली आहेत 2016ला, तेव्हा इंडियन एक्सप्रेसमध्ये अशी एक मालिका आली होती की म्हणजे भारतातलं दारिद्र्य कमी झालं की कमी झालं नाही याच्याबद्दल दोन्ही प्रकारचे डिबेट त्या इंडियन एक्सप्रेसच्या मालिकेमध्ये होते. आणि मला असं वाटलं की आपण प्रत्यक्ष जाऊन पाहिलं पाहिजे की ग्रामीण भागामध्ये खरंच दारिद्र्य किती कमी झालं आहे. त्या काळात मी पी साईनाथांचं पुस्तक वाचलं होतं आणि मग पी साईनाथांनी जसा अभ्यास केला की प्रत्यक्ष भारताच्या ग्रामीण भागामध्ये जाऊन तो अभ्यास केला, तसं मग मी प्रत्येक जिल्ह्याच्या गावी जायचो. जिल्ह्यातले 2 गरीब तालुके निवडायचो. त्या 2 गरीब तालुक्यातले 5 गरीब गावं निवडायचो आणि त्या 5 गरीब गावातल्या 5 गरीब वस्त्या निवडून त्यातल्या गरीब माणसांशी बोलायचो. अशी मी मेथड केली. तर त्याच्यामध्ये मी 24 जिल्ह्यातल्या 125 गावांना भेटी दिल्या होत्या. आणि मग त्या ठिकाणी खरंच लोक गरीब आहेत का, किंवा लोक जगतात म्हणजे कसे जगतात, त्यांना शासकीय योजना मिळतात का, किंवा त्यांचे वेगवेगळे प्रश्न काय, स्थलांतरित मजुरांचे प्रश्न कोणते, असा अनेक अंगानं मी त्या सगळ्या प्रश्नांचा अभ्यास केला. आणि मग ते दारिद्र्याची शोधयात्रा हे पुस्तक त्या काळामध्ये लिहिलं. त्याचवेळी बालविवाहाचा प्रश्न, शालाबाह्य मुलांचा प्रश्न याच्याकडेही लक्ष दिलं. त्या काळात सरकारनं शालाबाह्य मुलांचं सर्वेक्षण केलं होतं, पण त्याच्यामध्ये खूप कमी संख्या निघाली. मग मी महाराष्ट्रातल्या सगळ्या संघटनांना एकत्र करून शिक्षण मंत्र्यांना तो राज्यातला सर्वे परत करायला लावला होता आणि राज्यातला शालाबाह्य मुलांचा सर्वे परत झाला. आणि मग त्या काळात आमच्या शिक्षणाचं काय नावाचं एक पुस्तक मी 2013 साली लिहिलं की ज्याच्यामध्ये सर्व प्रकारच्या शालाबाह्य मुलांच्या कॅटेगरीज यासाठी महाराष्ट्रातल्या 19 जिल्ह्यामध्ये फिरून ते पुस्तक लिहिलं होतं की ज्याच्यामधून तेही प्रश्न पुढे येतील. पण मग त्यानंतर मला शिक्षणामध्ये पण एक नैराश्य यायला लागलं की तिथे फक्त ओरडल्याचं समाधान मिळते असं मला नंतर वाटायला लागलं की कोणीच आपल्या बाजूला नाही. म्हणजे ज्या शिक्षकांच्या बाजूने आपण बोलावं तर शिक्षकांचा एक नाराज गट होता आणि दुसरी गोष्ट अशी की त्यांच्या हातामध्ये काही फारसं नव्हतं. व्यवस्था म्हणून शिक्षक, राजकीय पक्ष किंवा हे सगळे त्याच्या शिक्षणाबद्दल त्यांच्या आस्थेचा विषय नव्हता किंवा त्याच्या शिक्षण क्षेत्रातले भ्रष्टाचार आणि हे सगळं पाहून असं वाटायचं की यात फक्त आपल्याला ओरडल्याचं समाधान मिळते, प्रश्न मांडण्याचं समाधान मिळते, पण त्याच्यामध्ये पालक संघटित नसल्यामुळं आणि जो लाभार्थी वर्ग विद्यार्थी असल्यामुळे जे व्हायला पाहिजे ते फारसं होत नाही. आणि त्यामुळे शिक्षण क्षेत्रातले सगळे दरवाजे वाजून झाल्यानंतर मग मला असं वाटलं की आपण आता समाजातले जे इतर प्रश्न आहेत त्याच्याकडे बघितलं पाहिजे की शिक्षण ज्याच्याशी जोडलेलं आहे. म्हणजे आता स्थलांतरित मजुरांच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न आहे. मी वीटभट्ट्यांवर जायचो, ऊसतोडी कामगारांसाठी जायचो, त्या ऊसतोडी कामगारांचे प्रश्न बघायचो. मग त्याच्यातून स्थलांतरित मजुरांचा प्रश्न माझ्या लक्षात येत गेला. तर शिक्षणाच्या कडेकडेला परिघावरचे जे प्रश्न आहे की ज्याच्यातून शिक्षण अफेक्ट होते तर त्या प्रश्नांकडे मी या संपूर्ण पुढच्या 10 वर्षामध्ये वळलो असं मला वाटतं.
आणि मग 2020च्या दरम्यान जेव्हा करोना कालखंड आला तेव्हापासूनच्या पुढच्या 5-6 वर्षात तू एकल महिला, त्यातही विधवा, परित्यक्त्या यांच्या संदर्भात जास्त काम करत आलास आणि या प्रक्रियेत तुला पत्नी प्रतिमाताई यांची पण खूपच मदत मिळालेली आहे आणि तुम्ही आता एक संस्था पण त्यासाठी स्थापन केलेली आहे. तर हा एकल महिलांचा प्रश्न तुला करोना काळातच तीव्रतेने जाणवला की त्याच्या आधी काही बीज पडलेलं होतं आणि गेली 4-5 वर्ष तुम्ही काय करत आलाय आणि आत्ता काय स्थिती आहे? अच्छा. कोविड काळामध्ये एक गिव्ह इंडिया नावाची संस्था आहे, तर तिने स्नेहालयमार्फत असं आम्हाला एक सांगितलं होतं की ज्या कुटुंबातला कोरोनातला मूळ म्हणजे पुरुष गेला आहे तर त्या ठिकाणी 30,000 रुपये ते मदत देणार होते आणि मला सांगितलं की तुमच्या तालुक्यातले तुम्ही फॉर्म भरून घ्या. तर मी जवळपास 100 महिलांचे फॉर्म भरले, पण माझ्यातलं एक उत्सुकता प्रत्येक गोष्टीतली असल्यामुळं मी त्या महिलांना आल्यानंतर फॉर्म भरण्या अगोदर त्यांच्या कोरोनामध्ये किती खर्च झाला किंवा कुटुंबामधल्या व्यक्तीच्या दवाखान्याचा किती खर्च झाला, तुम्ही काय करता, घर कसं चालतं, हे सगळं विचारायचं. कारण दुसऱ्या लाटेमध्ये जे गेले ते असंघटित क्षेत्रातले बरेच होते. आणि मग माझ्या असं लक्षात आलं की हा खूप मोठा प्रश्न आहे की याच्याबाबत आपण काम करायला पाहिजे. पण शासनाने, मीडिया किंवा सगळ्यांचं लक्ष कोरोना कमी करण्यावर होतं आणि ते योग्यही होतं. पण मग हा जो पुनर्वसनाचा मुद्दा होता, कारण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र 3ऱ्या नंबरला होता, कारण 4.5 लाख मृत्यू जे संपूर्ण देशामध्ये झाले त्यातले 1.5 लाख मृत्यू महाराष्ट्रामध्ये होते फक्त. तर 1/3 मृत्यू महाराष्ट्रातले आहेत. आणि मग मी सामाजिक संस्थांना आवाहन केलं की आपण याच्या संदर्भात काम करू. तर 150 संस्थांनी माझ्याशी संपर्क केला आणि मग आम्ही त्याचं एक ऑनलाईन मिटिंग घेऊन त्याचं एक नेटवर्क स्थापन केलं आणि मग कोरोना पुनर्वसन समिती स्थापन केली. मग आम्ही त्या महिलांना वेगवेगळे कागदपत्र मिळवून देणं, त्यांच्या मुलांना शिष्यवृत्ती मिळवून देणं, त्या महिलांना शासकीय योजना मिळवून देणं. मग असं करताना आम्ही तेव्हाचे उपमुख्यमंत्री अजितदादांबरोबर बैठकही केली होती. त्या महिलांना मदत मिळवून दिली होती किंवा त्या महिलांच्या मुलांना जी स्कॉलरशिप मिळते बालसंगोपन, ते काळात 1100 रुपये होती, तर ती दुप्पट करावी म्हणून आम्ही पाठपुरावा करून ते आज 2250 रुपयेपर्यंत नेऊ शकलो. पण जेव्हा कोरोना संपला तेव्हा मला असं वाटलं की फक्त मग कोविडमधल्या महिला हा मुद्दा नाही आहे, तर मग सर्व एकल महिलांसाठी आपण काम केलं पाहिजे. आणि मग आमच्याबरोबर एक 70 संस्था टिकल्या आणि मग राज्यातल्या 70 तालुक्यांमध्ये आम्ही सौ एकल महिला समिती या नावाने एक संघटन उभं केलं. सौ हे नाव असेट दिलं की महात्मा फुले आणि सावित्रीबाईंनी त्या काळामध्ये या विधवा महिलांसाठी खूप महत्त्वाचं काम केलेलं आहे आणि म्हणून त्यांची आठवण म्हणून सौंचं नाव आम्ही याला दिलं. आणि मग आज महाराष्ट्रातल्या 70 तालुक्यामध्ये आम्ही ते करतो आहोत. सौ ट्रस्ट म्हणून संस्था स्थापन केली आणि जवळपास 10,000 महिला आज थेट आमच्या संपर्कात आहेत. 16,000 मुलांना फक्त ही स्कॉलरशिप बालसंगोपन मिळायची, पण आम्ही गावोगाव प्रयत्न करून आज 1.5 लाख मुलांना ती शिष्यवृत्ती मिळते. त्यात बरंचसं काम आमचं आहे आणि मला समाधान आहे की हा प्रश्न पॉलिसी लेवलपर्यंत आम्ही नेऊ शकलो. म्हणजे आज मला सांगायला अभिमान वाटतो की महाराष्ट्रातल्या 28 जिल्ह्यांमध्ये या एकल महिलांचं सर्वेक्षण आज सुरू आहे, कुठलाही शासकीय आदेश नसताना. प्रत्येक जिल्हा परिषदेशी, कलेक्टर सीओंशी व्यक्तिगत स्तरावर मी संपर्क करून त्यांना एकल महिलांचं सर्वेक्षण करावं अशी विनंती केली. तर आज गडचिरोलीपासून सिंधुदुर्गपर्यंत, म्हणजे इकडे पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरीपासून मराठवाड्यातले सगळे जिल्हे, विदर्भातले काही जिल्हे इथपर्यंत हे सर्वेक्षणं होत आहेत आणि मोठी संख्या निघते. म्हणजे प्रत्येक जिल्ह्यामधल्या ग्रामीण भागामध्ये 75,000 ते 1 लाख महिला आज या एकल महिला याच्यामध्ये आढळत आहेत. तर आज हे पहिल्यांदा डॉक्युमेंट होते आणि हा प्रश्न इतका मोठा आहे की भारतामध्ये 2011च्या जनगणनेमध्ये 7,30,00,000 महिला एकल आहेत. महाराष्ट्रामध्ये 11च्या जनगणनेमध्ये 54 लाख एकल महिला आहेत. पण हा याला मी इनव्हिजिबल प्रश्न म्हणतो, अदृश्य प्रश्न म्हणतो की तुमच्या माझ्या घरामध्ये अशा महिला आहेत, आपल्या गल्लीत महिला आहेत, नात्यात महिला आहेत, पण आपल्याला ते जाणवत नाही. आणि म्हणून मग आम्ही एक 4-5 प्रकारची कामं करतो की त्यांना एक ते डॉक्युमेंट मिळवून देतो, त्यांना त्या मुलांना शिष्यवृत्ती मिळवून देतो, त्यांच्या शिक्षणाला मदत करतो, आरोग्य शिबिरं करतो. मुख्य रोजगारावर आम्ही जास्त भर दिलेला आहे की या महिलांचे छोटे छोटे रोजगार उभे करावेत, यासाठी आम्ही प्रयत्न करतो. त्यासाठी उमेद बचत गट किंवा या बचत गटांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी भेटूनसुद्धा या महिलांना प्राधान्यक्रम द्यावा अशी पत्र त्यांनी काढलेली आहेत. आणि पुनर्विवाहाची चळवळ आम्ही महाराष्ट्रामध्ये पुन्हा गतिमान करतो आहे की जी महाराष्ट्राच्या 18व्या-19व्या शतकामध्ये गतिमान होती. 1855ला पुनर्विवाहाचा कायदा झाला, पण आजही पुनर्विवाहामध्ये मुलं लहान असल्यामुळं त्या महिलांची अडचण होते, त्यांची पुनर्विवाह होत नाहीत. आणि म्हणून मग ते पुनर्विवाहासाठी आम्ही पुनर्विवाहाचे मेळावे घेणं, आतापर्यंत 40 महिलांचे पुनर्विवाह केलेत. किंवा विधवा प्रथेबद्दल एकूण समाजामधली नकारात्मकता दूर करणं आणि मुलांच्या शिक्षणासाठी प्रयत्न करणं. तेव्हा एकाच वेळी समाजामध्ये जागृती, प्रत्यक्ष काम, शासनाच्या पॉलिसीज त्याच्यासाठी तयार करणं आणि स्वयंसेवी संस्था किंवा NGO किंवा CSR याच्या माध्यमातून या महिलांचे रोजगार सुरू करणं,
अशा प्रकारचं हे काम केलं आणि त्यासाठीच मी पूर्ण वेळ नोकरी सोडून आता या महिलांसाठी काम करतो. तुझ्या एकूण या सगळ्या कामातलं एक खूप महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे, परंतु ते तुझ्यावर टीका करण्यासाठी लोक जास्त वापरतात. मला स्वतःला ते कौतुकाचं वाटतं. ते असं की तू ह्या सगळ्या कामामध्ये शासनाला पूर्ण निग्लेक्ट तर करत नाहीसच. जिथे जिथे शक्य आहे आणि जेवढा जेवढा त्यांना सहभाग घेता येईल तेवढा सहभाग घेण्यासाठी तू सातत्याने पाठपुरावा करत आलास. मग स्थानिक पातळीवरचं ते शासन असो, नाहीतर राज्य सरकार असो किंवा केंद्र सरकार असो. आपल्याकडे बऱ्याच वेळा सामाजिक कार्यकर्त्यांच्याबद्दल असं होतं की ती संघर्षाची जी भूमिका आहे ती इतकी टोकदार करतात आणि प्रश्न सोडवण्यासाठी सरकारच्या शिवाय आपण प्रश्न सोडवण्याला खूप मर्यादा पडतील याचं भान हरपतं आणि ते डायलॉगच करू शकत नाहीत. तर तुझ्याबाबत तसं घडलेलं नाही आहे की तू हा संघर्ष चालू ठेवत असतानाही गरजेनुसार त्यांचा सहभाग घेण्यासाठी सामंजस्य दाखवतोयस. एवढंच नाही तर शासन काय करू शकतं आणि काय करू शकत नाही या मर्यादा ओळखूनही काम करतोस. आणि हे सगळं करताना तू त्यांना सरेंडर झालायस किंवा त्यांचं काहीतरी अनुयायी झालास असं पण होत नाही आहे. तर हा बॅलन्स कसा साधला जातो? मला आठवतं की मी एकदा आमच्या सीईओच्या केबिनमधून बाहेर पडलो आणि आमच्या जिल्ह्यामधलं एक सामाजिक कार्यकर्ता मला तिथं दारामध्ये भेटला आणि त्याचं वाक्य असं होतं की अच्छा, अलीकडे आता तुम्ही अधिकाऱ्यांना भेटायला लागले का, म्हणजे तुम्ही आता जनतेचे कार्यकर्ते राहिले नाहीत, असं तो माणूस मला बोलला होता. तर हा जो एक पूर्वग्रह आपल्या सगळ्यांचा आहे, मला असं वाटतं की तुम्ही व्यक्तिगत हितसंबंधासाठी त्याचा उपयोग करता का, हा निकष लावला पाहिजे. म्हणजे वसंत पुरकेंपासून आत्तापर्यंतचे प्रत्येक शिक्षण मंत्र्याशी माझी जवळ आहे, पण साधा जिल्हा परिषदेचा शिक्षक पुरस्कारासाठी सुद्धा माझा अर्ज नाही ना. मला राष्ट्रपती पुरस्कारासाठी त्या काळात एकदा विचारलं होतं की तुमचा शिफारस वगैरे करायची. तर मला असं वाटतं की हे तपासलं पाहिजे ना की मी एक शिक्षक पुरस्कारासाठी तयार अर्ज आहे का माझा, म्हणजे हितसंबंध किंवा मी माझ्या संस्थेसाठी, कुटुंबासाठी किंवा कशासाठी तरी आजही मी एसटीने फिरतो ना, म्हणजे हे बघितलं पाहिजे. पण आपल्याकडे काय झालं की सरकार म्हणजे फक्त संघर्ष वगैरे हे करणं. तर सरकार ही अशी यंत्रणा आहे की NGOनी, मला असं वाटतं की NGO जे आहेत यांनी कामांचे मॉडेल उभे करायचे असतात आणि ते मॉडेल सरकारनं सार्वत्रिक करावे यासाठी प्रयत्न करायचा असतो. तर हे खरं असलं पाहिजे. तुम्ही सरकारला पर्याय होऊ शकत नाही ना, आणि म्हणून त्या अधिकाऱ्यांचा त्यासाठी उपयोग करून घेणं. म्हणजे मला सांगा की आज प्रशासनावर आपण किती टीका करतो, मी पण करत असतो, पण 28 जिल्ह्यातले कलेक्टर आणि CEO कुठलाही आदेश नसताना केवळ हेरंब कुलकर्णी संपर्क करतोय आणि ते सर्वे करणं म्हणजे काय नुसतं सही करायची नाही आहे ना, त्या सगळ्या यंत्रणेकडून घरोघर तुमची यंत्रणा पाठवून त्या महिला मोजायच्या आहेत आणि त्याच्या आधारे हे करायचं आहे. हे किती मोठं आहे ना. म्हणजे मराठवाड्याचे विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांना मी भेटल्यानंतर त्यांनी 8 कलेक्टर 8 CEOंच्या मिटिंगमध्ये मला निमंत्रित करून तो प्रश्न मांडायला लावला. त्यांनी पूर्ण 8च्या 8 जिल्ह्यामध्ये सर्वे केला. 5,60,000 महिला, एकल महिला त्या जिल्ह्यामध्ये निघाल्या आणि आता ते कृती कार्यक्रम राबवत आहेत. मग प्रॉब्लेम काय नेमका, म्हणजे शासनाला आपण सर्टिफिकेट देतोय का, शासनाला आपण हे देतोय का? तर शासन जे चांगलं करतंय ते चांगल्या करण्याला चांगलं म्हणणं आणि त्याचवेळी जे काही संघर्षाचे मुद्दे आहेत, समजा आता बालसंगोपन योजनेचे पैसे आम्ही वाढवले पण त्याच्यामधल्या संस्थांचा भ्रष्टाचार आहे किंवा ते पैसे वेळेवर मिळत नाही, यासाठी आम्ही निवेदनं देऊन संघर्षाची भूमिका पण आहे ना. तर मला वाटतं तो बॅलन्स करता आला पाहिजे आणि ज्यांना खरं काम करायचं आहे ना ते अशा पद्धतीने नाही वागत. म्हणजे अगदी फार लहान मुलगा जरी मला म्हटला ना मी एकल महिलांसाठी तुम्हाला इथं इथं घेऊन जातो तर मी त्याच्याबरोबर जाईल. तर असे ज्याला काम करायचं आहे ना तो असे हे मुद्दे करत नाही. सरकार म्हणजे हे काय पाकिस्तानचं सरकार आहे का? आपलीच माणसं आहेत नाही, आपलीच आहेत. मी राजकीय नेत्यांना भेटतो. आता परवा एकल महिलांचा मेळावा एका आमदारांनी आयोजित केला होता, मी गेलो तिथं भाषण केलं, पण मी काय त्यांच्या निवडणूक प्रचार सभेत भाषण करतोय का? म्हणजे असं हा जो विवेक राहायला पाहिजे ना आपल्या सगळ्यांना. आता माझ्या बरोबर काम करणाऱ्यामध्ये अनेक वेगवेगळ्या राजकीय पक्षात पण काम करणारे, ते आम्ही पक्षाचं काम करू का, म्हटलं करा, फक्त आपल्या ग्रुपवर त्याच्यातलं काही टाकत नका जाऊ तुम्ही. म्हणजे या प्रकारचा एक विवेक जर असेल आणि तुम्ही जर व्यक्तिगत हितसंबंधाच्या मोडमध्ये नसाल तर सरकारबरोबर काम करण्यामध्ये काही चुकीचं नाही असं मला. शेवटून दुसरा प्रश्न या पहिल्या भागातला, जसं तू सरकारच्या बरोबर काम करतोस त्यासाठी राजकीय नेत्यांना पण अस्पृश्य मानत नाही आहेस, त्यांचंही शक्य असेल तिथे सहकार्य घेतोस. मग अगदी वसंत पुरकेंच्यापासून सुप्रिया सुळेंच्यापर्यंत किंवा अजित पवारांच्यापासून बाकीचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या सगळ्यांच्यापर्यंत तू तुझ्या पद्धतीने काम करत आलास. त्याचप्रमाणे सामाजिक काम करणाऱ्या अनेक वेगवेगळ्या संस्था आणि संघटनांचे जे लोक आहेत त्यांच्याही संपर्कात तू कायम राहिलास. मग अगदी मेधाताई पाटकर असतील, डॉक्टर दाभोलकर असतील किंवा अण्णा हजारे आणि अगदी अभय बंग, तर या सगळ्या महनीय लोकांच्याकडून पण तुला शिकायला मिळालं, सल्ला मसलत मिळाली. तर आता 30 वर्ष सार्वजनिक काम केल्यावर
या सगळ्यांच्या बाबतच्या तुझ्या मनातल्या भावना काय आहेत? काय शिकायला मिळालं? काही तुझ्या मनात खंत आहे? मला असं वाटतं की माझ्यामध्ये जो एकांडेपणा आहे ना, ही समस्या असं मला कधी कधी वाटतं आणि कधी कधी ते माझं सामर्थ्य पण असं वाटतं की मला एखादा प्रश्न क्लिक झाला की मी लगेच सुटतो ते करायला. आणि तर संघटनांमध्ये काम करण्याचा जो एक अनुभव आहे तो मला नसल्यामुळं, म्हणजे मी कुठल्या अशा स्कूलमधून आलेलो नाही, म्हणजे राष्ट्रसेवा दलाच्या शाखेतून किंवा कुठल्या तरी याच्यातून आलेलं नसल्यामुळं मग संघटना, मग संघटनेतला निर्णय घेणं, मग सगळ्यांनी ठरवणं, हे करणं, तर ही माझ्यामध्ये एक उणीव राहिली आणि ती मला या सगळ्या सामाजिक कार्यकर्त्यांकडून शिकायला मिळाली. दुसरी गोष्ट अशी की ओव्हर एक्सपोजर पण नाही करायला पाहिजे, असं एक मला यांच्याकडून वाटायला लागलं की वर्षानुवर्षे ही माणसं आता मेधात येत, समजा नर्मदेमध्ये झोकून दिलं आणि एकाच प्रश्नावर काम करायचं, हे पण मी यांच्याकडून शिकलो. म्हणजे मला जे खूप मोह होतात, म्हणजे लिखाणातले मोह आहेत आणि कामातले पण मोह आहेत. मी कधी राजकीय घराणेशाहीवर लिहितो, कधी वेगवेगळ्या प्रश्नावर लिहितो, तर एक एखाद्या प्रश्नाचं फास्ट आकलन नसल्यामुळे मी पटकन एखादा प्रश्न हातात घेतो, त्याच्यावर व्यक्त होतो, हे करतो. तर ते पण घाई किंवा त्याच्या सगळ्या याच्यावर टाळलं पाहिजे. तर ते आता हळूहळू वयाच्या या टप्प्यावर, आता इथून पुढे हे जे 3-4 विषय मी निवडले, दारूचा प्रश्न आहे, त्यानंतर एकल महिलांचा, बालविवाहाचा, मुलांचा प्रश्न, असे जे 3-4 प्रश्न आहेत त्याच्यावरच मी इथून पुढे टिकेल. पण पॉलिसीकडकच जायचं, म्हणजे अण्णा हजारेंवर आज कोणी किती टीका करत असेल आणि ती योग्य आहे, अण्णांनी नंतरच्या काळात जे चुका केल्या त्याच्याबद्दल, पण अण्णांनी प्रत्येक गोष्टीचा कायदा करण्यापर्यंत तो विषय नेला. म्हणजे दारूचा प्रश्न असेल किंवा असेल की अण्णांवर 55 कायदे झालेत महाराष्ट्रामध्ये आज. तर मला ते शिकावं असं वाटलं. मेधाताईंकडून मला उत्स्फूर्तता शिकायला मिळाली. अभय बंगांकडून मला प्रत्येक प्रश्न संशोधनाने कसा पुढे नेता येईल हे मला अभय बंगांकडून शिकायला मिळालं. की समजा कोळी पानगसारखं असेल तर ते स्टॅटिस्टिक कसं तयार करायचं किंवा हे कसं करायचं आणि संयमितपणे कशी मांडणी करायची. म्हणजे माझा जो शत्रू तयार करण्याचा जो स्पीड आहे, तर तो म्हणजे अभय बंग जसे म्हणजे कुठला दारूवाला त्यांच्या अंगावर जात नाही, पण मला माझ्यावर हल्ला झाला, मला मारहाण झाली किंवा अनेक माझे मित्र दुखावतात किंवा हे करतात. तर हा जो एक भाग आहे की कमीत कमी, म्हणजे अटल बिहारी वाजपेयींबद्दल एका पत्रकाराची मुलाखत वाचली होती, तर ते म्हणाले की टोक जे असायचे ना, ते कुठल्याही याचे ते टोक सौम्य करायचा प्रयत्न त्यांचा असायचा, म्हणून कम्युनिस्टांपासून सगळे त्यांना मित्र होते. तर हे कौशल्य मला ह्या अनेकांकडून हे केलं. पण दुसरा भाग मला असाही वाटतो की मी राजकीय याच्यावर बोलल्याशिवाय राहू शकत नाही. म्हणजे अनेकदा सामाजिक संघटनामध्ये काम करणारे जे लोक आहेत, तर ते एक पॉलिसी म्हणून राजकारणापासून दूर राहतात. पण इकडे मी सरकारचं जरी आता मगाशी कौतुक केलं असेल, पण माझी फेसबुक वॉल पाहिली तर सरकारच्या प्रत्येक धोरणावर आणि नेत्यांवरच्या टीका मला दिसतील, घराणेशाहीपासून सगळ्या ह्याच्यावरच्या. तर ते मला नाही लपवता येत किंवा म्हणजे आपल्याला आपलं काम पुढं न्यायचं आहे, तर ते व्यूहनीती म्हणून बरोबर आहे की तुम्ही राजकीय भूमिका नाही घेतल्या पाहिजेत जेणेकरून तुमचं काम वेगाने पुढं जाईल. पण मला ते जमत नाही. म्हणजे मला असं वाटतं की ते गिल्ट वाटतं, म्हणजे एखादी चूक घडली की चूकच ती, बरोबर आहे की नाही. तर त्याच्याबद्दल मी लगेच व्यक्त होतो आणि मग कधी कधी मग त्याच्यातून काय होतं की त्यांचा जो चाहता वर्ग आहे तो दुखावतो, असं ते होत राहतं. तर म्हणून या नेत्यांकडून किंवा सामाजिक कार्यकर्त्यांकडून मला हे शिकायला मिळालं आणि मला कधी कधी लाज पण वाटते की म्हणजे माझं त्या मानाने खूप कौतुक झालं. म्हणजे मला अनेक पुरस्कार मिळाले किंवा अनेक हे प्रत्येक गोष्ट माझी चांगल्या अर्थाने कॅच झाली, म्हणजे त्याचं कौतुक झालं. पण मी जेव्हा म्हणजे खेड्यापाड्यातले कार्यकर्ते पाहतो की कोणी 40 वर्ष काम करते, कोणी 50 वर्ष काम करते आणि अजून त्यांची नावंसुद्धा समाजाला माहीत नाही, त्यावेळी असं वाटतं की कुठेतरी हे चुकतं आहे किंवा आपल्याला बोलता येतं ना, आपल्याला केव्हा संपर्क आहे ना, आपल्याला केव्हा फक्त लिहिता येतं म्हणून आपल्या वाटेल इतके पुरस्कार आणि इतकं कौतुक येतं आहे, तर हे कुठेतरी चुकतं आहे. मी मेधाताईंनी एकदा म्हटलं होतं की तुमच्या शेजारी अपिशवी घेऊन उभा असणारा जो कार्यकर्ता आहे ना, हा माझ्यापेक्षा मोठा आहे, पण मला केवळ लिहिता येतं म्हणून मला लोक कार्यकर्ता म्हणतात. तर त्याचं म्हणजे लाज पण वाटते मला. आता या मुलाखतीच्या भागातला शेवटचा प्रश्न. वर्षभरापूर्वी म्हणजे गेल्या वर्षी 26 जानेवारीला 2025च्या तू स्वेच्छानिवृत्ती घेतलीस आणि तीही सामाजिक काम करण्यासाठी घेतलीस. आणि वर्षभरातला तुझा झंझावात ज्यांना कोणाला माहिती आहे त्यांच्या लक्षात आलं असेल की तो पूर्वीच्या तुलनेत खूपच वाढलेला आहे आणि तुझी इच्छाशक्ती, तुझे भविष्यातले संकल्प हे सगळे बघता तू पुढची 15-20 वर्ष, कदाचित 25 वर्षही खूपच चांगल्या पद्धतीने महाराष्ट्रातलं काम करू शकशील आणि त्या अर्थाने मला ती सेकंड इनिंग असंही वाटतं. पण तरी आता तुझ्याकडून ऐकायला आवडेल की वर्षभरात तू निवृत्त स्वेच्छानिवृत्ती घेतल्यावर काय काय केलंस आणि नजीकचे, खरं तर इतरांच्या दृष्टीने 5 वर्षाचे प्रकल्प तुझे 1 वर्षातच होतील, तर वर्षभराचे काय आहेत? वर्षभरात एक मला चांगलं झालं की म्हणजे नोकरीत असताना सुद्धा मी जेवढं काम केलं ते एखादा माणूस पूर्ण करणार नाही. म्हणजे
अगदी नम्रपणे सांगतो की मी जे लिखाण किंवा काम हे जे केलं ते नोकरीत राहताना केलं. त्यामुळे ती कामं पुढे कंटिन्यू झाली. पण नोकरीतला अडथळा असा असतो की तुम्हाला रजा हा फार मोठा समस्या असते. म्हणजे आज समजा सोमवार आहे तर माझ्या मनात हा प्रश्न आला नाही की बा आज आपल्याला सोमवारी नोकरी असते तर आजची मुलाखत सोमवारी होऊ शकली नसती. तर रजा हा बॅरियर गेला. आणि नोकरीत काय होतं की ती तुमची मानसिक गुंतवणूक तिथं राहते. म्हणजे मुख्याध्यापक म्हणून काम करताना तुम्हाला पूर्ण वेळ तोच विचार करावा लागतो, कारण त्या समस्यांपासून पळता येत नाही. पण इथं कसं झालं की आता मी सकाळी उठल्यानंतर माझ्या डोक्यात एकदम येतं किंवा चंद्रपूरचा सर्वे अजून झाला नाही, काय होईल बाबा. म्हणजे राज्य हे माझं विचारविश्व झालं, हा एक पहिला भाग झाला. दुसरा प्रवास वाढला. म्हणजे मागच्या वर्षामध्ये 365 दिवसापैकी मी 150 दिवस घराबाहेर आहे जवळपास. तर मग बाहेर राहण्याचं प्रमाण वाढलं. म्हणजे प्रत्यक्ष मग समजा मला कोणी याच्यावर म्हटलं नागपूरहून चंद्रपूरला जायचं की मी लगेच जातो. म्हणजे आता काही परत मागं फिरत नाही. हा एक भाग झाला. तिसरी गोष्ट अशी की मला जे बचत गटाचे आणि रोजगाराचा जो मुद्दा होता, तर महाराष्ट्रातल्या अनेक बचत गटाची कामं मला या काळात पाहता आली. पॉलिसी लेवलचा पाठपुरावा करता आला. मगाशी मी जसं म्हणालो की 28 जिल्ह्यांमध्ये आज सर्वे सुरू झाला, तर मी नोकरीत असताना नसतो करू शकलो. या 28 जिल्ह्यांची सर्वे मला या निमित्तानं करता आली. व्याख्यानं मोठ्या प्रमाणावर माझी ठिकठिकाणी होऊ शकली. हे एकल महिलांचं जे युनिट आहे हे चांगलं बांधता आलं. जवळपास 70 तालुक्यांपैकी अनेक ठिकाणी मला प्रत्यक्ष जाऊन काम करता आलं. भेटीगाठी मोठ्या प्रमाणावर वाढल्या. आणि हा जो मंत्रालयातला पाठपुरावा असतो हा खूप चिवटपणे करावा लागतो, तर तो पाठपुरावा होतो आहे. आणि दारूच्या प्रश्नावर आमच्या तालुक्यामध्ये मला अधिक सघनपणे काम करता आलं. आमच्या आमदारांना त्यात किरण लहामटेंना आम्ही त्यात इन्व्हॉल्व करून सातत्यानं अधिकाऱ्यांच्या मिटिंगा घेणं, गावोगाव जाणं, धाडी वाढवणं, हे करणं. तर दारूच्या प्रश्नावरचं काम वाढलं. हे बालविवाहाचं पुस्तक याच वर्षामध्ये आलं. महात्मा फुलेंच्या ह्या आता जे द्विजन्म शताब्दी वर्ष येते, तर त्यासाठी मी सध्या तयारी करतो आहे. तर महात्मा फुलेंवरचं चांगलं वाचन या निमित्ताने होऊ शकलं. आणि म्हणून एकाच वेळी लिखाण माझं खूप वाढलं, बोलणं वाढलं, आणि प्रत्यक्ष आमच्या कार्यकर्त्यांशी संपर्क करून या कामाला गती आली. त्यामुळं नजीकच्या 2-3 वर्षामध्ये एकल महिलांचा प्रश्न हा किमान निर्णायक टप्प्यावर जाईल इथपर्यंत आज येऊन थांबलेलो आहे. मी मगाशी शेवटचा म्हणालो, पण तरी आणखी एक प्रश्न घेऊ आणि मग खरोखरच हा भाग आपण संपू. तू 95च्या दरम्यान महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात प्रकाश झोतात आलास तेव्हा सीताराम सारडा हायस्कूलमध्ये 25च्या उंबरठ्यावरचा एक शिक्षक होतास, तरुण शिक्षक होतास. आणि 2025ला तू त्या सीताराम सारडा हायस्कूलचा मुख्याध्यापक म्हणून काही काळासाठी गेलास आणि तिथूनच तू नंतर काही काळाने स्वेच्छानिवृत्ती घेतलीस. तिथेही तू मुख्याध्यापक म्हणून काही एक वेगळे प्रयोग करायचा प्रयत्न केलास. परंतु त्या काळात तुझ्यावर झालेला हल्ला हे एक त्रासदायक प्रकरण होतं. आणि तोही हल्ला अशा लोकांच्याकडून झाला, सुपारी घेऊन झाला, की ज्या झोपडपट्टीमध्ये किंवा ज्या भागातल्या मुलांच्यासाठी तू 25-30 वर्षापूर्वी काम करत होतास. तर त्या हल्ल्याच्या नंतर तुझ्या मनातल्या भावना तू सगळ्या व्यक्त केल्यास. आम्ही पण सगळं लिहून झालेलं आहे. अग्रलेख लिहिला होता मी अग्रलेख लिहिला होता. आणि ते मी अग्रलेखाचं शीर्षकच दिलं होतं की हेरम तू जिंकतच आलास आणि अशा प्रकारच्या हल्ल्यातूनही तू पुढे जाशील. पण तुझ्या मनात अशी काही भावना आली का की हा काय काव्यगत न्याय की ज्यांच्यासाठी आपण काम करतोय त्यांच्याकडून असं व्हावं? काही काय वाईट वाटलं. म्हणजे माझी सुपारी 15,000 रुपयाची होती. ते मला फार हे वाटलं, यार आपली किंमत काय आहे आयुष्याची, असंही माझ्या मनामध्ये आलं. पण ती कटुता राहिली नाही माझ्या मनामध्ये. म्हणजे आज मी त्या मुलांना माफ करायच्या मोडमध्ये आहे. म्हणजे त्या मुलांना मी काय तो खटला वगैरे चालवणार नाही. मी तो म्हणजे त्या मुलांना मी माफ करून टाकेल. कारण काय ते तरुण मुलं आहे, त्यांचं पूर्ण आयुष्य पण हे करण्यामध्ये अर्थ नाही. पण मला स्वतःला टेस्ट करता आलं की मला भीती नाही वाटली. म्हणजे हल्ला झाल्यानंतर सुद्धा मी दुसऱ्या मिनिटाला हसलो होतो आणि मित्रांना म्हटलं यार वैताग वाढल्यावर. आणि म्हणजे त्यानंतर अनेक जण बॅकफूटवर जातात की असे काही झाल्यानंतर. पण मी आज दारूचं आंदोलन परत मोठ्या तेवढ्याच ताकदीने लढतो आहे. तर मला माझ्यातल्या आंतरिक शक्तीचा तो एक चांगला साक्षात्कार वाटतो. आणि काव्यात्मक न्यायाच्या बाबतीमध्ये मला असं वाटतं की म्हणजे जेव्हा मी काम करायला सुरुवात करतो तर मी रिटायरमेंट घेतली त्याच्या दुसऱ्या दिवशी हे ठरवलं होतं की हे आपण आपल्यासाठी करतो आहोत. म्हणजे यात कृतज्ञतेचे अनेक अनुभव येतात. म्हणजे आपण एक ज्यांना मदत करतो तीच माणसं तुमच्यावर उलटतात, किंवा ज्या लाभार्थींसाठी आपण काम करतो ती माणसं चांगली वागत नाहीत तुमच्याशी. तर मग मी अशा वेळी असं म्हणतो की समजा आपण लोकांना नाराज झालो समजा, तर याच्यामध्ये लोकांचे काय नुकसान आहे. आपण निराश होऊन घरामध्ये बसल्यानंतर समाजाचे प्रश्न आहेत तिथंच राहणार आहेत ना. त्यामुळं आपण आपल्यासाठी करतो आहोत आणि आपल्या समाधानासाठी हे गणित मांडलं आहे. त्यामुळं याचं उत्तर येईपर्यंत आपण हे गणित सोडवत राहिलं पाहिजे.
लोक आपल्याला त्याचा प्रतिसाद देतील न देतील किंवा कृतज्ञतेचा जो काव्यात्मक न्यायचा मुद्दा आपण मांडला तर त्याचा त्रास होतो नक्की. आपण माणूस असतो शेवटी. एखाद्या नुसतं तुम्हाला हसून पाहिलं नाही तरी आपण अस्वस्थ होतो की काय झालं असेल नेमकं. हा माणूस असतो आपण. पण तरीसुद्धा त्या संध्याकाळी मी असं विचार करतो की नाही त्याचा विचार करायचा आणि मी ते विसरून जातो आणि आपण लोकांकडून अपेक्षा करायची नाही. हे माझी गरज आहे म्हणून मी काम करतोय, मला राहवत नाही म्हणून मी काम करतोय, असं जर केलं तरच मी टिकेल. नाही ते कडेचं वातावरण इतकं निराशाजनक आहे की कुठल्याही मिनिटाला घरात बसावं लागेल असं आहे. हिरम, आपण जवळपास 1 तासभर बोलतोय आणि तुझ्या आयुष्यातले महत्त्वाचे टप्पे, खरं तर यातला एक एक टप्पा हा स्वतंत्र 1-1 तास मुलाखत करावी असा आहे. भविष्यकाळात कधीतरी आपण तसाही विचार करू. पण आता हा आपला मुलाखतीचा पहिला भाग थांबू आणि मुलाखतीचा दुसरा जो भाग आहे त्यामध्ये आपण बालविवाह या अलीकडेच तुझ्या आलेल्या फक्त एका पुस्तकाच्या संदर्भात, कारण बालविवाह जीवनाच्या किती वेगवेगळ्या क्षेत्रांना कसं कसं भेटतो हा विषय प्रश्न या संदर्भात बोलूया. थँक्यू. धन्यवाद.